ठीक आहे. गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग जे काय असेल त्याचा तुम्हाला हा व्हिडिओ कधी मिळतो त्याच्यावरती आहे. तर इंटरव्ह्यू म्हणजे 2024 आपल्याला MPSCच्या इंटरव्ह्यूची तयारी करायची आहे. भरपूर जण काउन्सिलिंगला नाव नोंदवत आहेत किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन पण केलेलं आहे. पण इंडिव्हिज्युअली कितपत प्रत्येकाला वेळ देणं शक्य होईल आपल्याला अंदाज नाही. आणि बऱ्याच वेळेला खूप वेळ लागू शकतो. तोपर्यंत तुमचं प्रिपरेशन जे आहे ते बिलकुल थांबलं नाही पाहिजे. कारण कसं असतं ना की इंटरव्ह्यूला जो एक म्हणजे पहिला जो ॲडव्हान्टेज असतो की लवकरात लवकर प्रिपरेशन सुरू करणं आणि लवकरात लवकर काय करणं की इनिशियल काही दिवसांमध्ये मॉक देणं आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स येणं आणि तो मॉक दिल्यानंतर त्याचा रिव्ह्यू घेऊन मग तुम्ही पुढची तयारी करणं. तर हा जो ॲडव्हान्टेज असतो हा घालवून आपल्याला चालत नाही. तर त्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर पुढे सरकवता याव्यात. तर त्यासाठी आपण आत्ताच्या डिस्कशनला येत आहोत किंवा आत्ताचं डिस्कशन करत आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे काही डिस्कशन आहे आत्ताचं, तर ते डिस्कशन जे असेल, तो असं समजा की हा लेक्चरचा पहिला पार्ट असेल. म्हणजे आपलं लेक्चरचं आज पहिलं लेक्चर असेल असं समजा. इंटरव्ह्यूच्या लेक्चर सिरीजमधलं आपण लेक्चरची सिरीज घेणार आहोत एका पाठीमागे. कारण बऱ्याचशा मागच्या 2 वर्षांमध्ये पण तशी ॲक्च्युअली रिक्वेस्ट होती विद्यार्थ्यांची. तर तसं काही करणं मागे जमलं नव्हतं. आपण एखादं लेक्चर घेतलं होतं आणि मग त्याच आधारावरती तुम्हाला तयारी करायला सांगितली होती. पण यावर्षी असं झालेलं आहे की बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते बॅचेस विद्यार्थी इंटरव्ह्यूला आहेत. बरेचसे विद्यार्थी असे पण आहेत की जे फर्स्ट टाइम इंटरव्ह्यूला आहेत. त्यामुळं नोट्स कशा काढायच्या किंवा सुरुवात कशी करायची तिथपासून ते मग ऑर्गनाइज वेनी बोलायचं कसं इथपर्यंत, म्हणजे अ, एकदम बेसिक डाऊट ते एकदम काय म्हणूया आपण वरच्या टप्प्यामधला डाऊट इथपर्यंतचे सगळे डाऊट तुमच्या सगळ्यांचे दिसतात. काल ऍक्च्युली ते जेव्हा फॉर्म आपण मागितला, तुम्हाला भरायला लावला, आता त्याच्यामध्ये ते दिसून आलं की तुमची रेंज ऑफ डाऊट जी आहे ती खूप मोठी आहे. आणि ऑब्व्हियसली आपल्याला या गोष्टीवरती काम करायला लागेल असं दिसतंय. तर मग ठीक आहे. म्हणजे वेळ कितपत मिळतो काय मिळतो हे माहिती नाही आता. म्हणजे, मला कितपत वेळ मिळतो तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये हे करायला. पण मी नक्की एवढा प्रयत्न करेल, आम्ही आमच्या बाजूने एवढा नक्की प्रयत्न करू की तुम्हाला सिरीजमध्ये छोट्या छोट्या सिरीजमध्ये छोटे छोटे सेशन्स जे आहेत ते घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानुसार मग तुम्हाला त्याची तयारी करता येईल. पण मग आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण एक बेसिक सुरुवात जी आहे इंटरव्ह्यूची ती करण्यासाठी जे काही लागतं ते सगळं सगळं आपण आता डिस्कस करणार आहोत. हे तर मग नेहमीप्रमाणे मी फाईल ओपन करतो. आपण एक बेसिक डिस्कशनला आपल्या सुरुवात करूया. आता या डिस्कशनचा जो भाग आहे तो असा पण आहे बेसिकली की इंटरव्ह्यूसाठी काय करायचं हे तर आहेच आहे. म्हणजे तुम्ही तर तो पूर्ण बघायलाच पाहिजे. पण आपण नेमकं आपल्या प्रोग्राममध्ये नेमकं काय करणार आहोत, की नेमकं आपला प्रोग्राम इंटरव्ह्यू मेड इझी हा जो आपण प्रोग्राम म्हणतो तर त्याच्यामध्ये नेमकं काय असणार आहे तर ते पण आपण पाहणार आहोत. मी पहिल्यांदाच क्लिअर करतो की हा प्रोग्राम म्हणजे तसं तुम्हाला पेड वगैरे वाटेल तर तसं काही नसणार आहे ते. आम्ही पुढे त्याच्याबद्दल डिटेल बोलतो. पण ओपन फॉर ऑल असेल. फक्त आता मॉक किती जणांचे घेता येतात किती जणांचे घेता येत नाहीत ते माहिती नाही. त्या त्या गोष्टी आपण त्या त्या वेळेला बोलूया. ठीक आहे. तर इरा इंटरव्ह्यू मेड इझी प्रोग्राम म्हणजे आपण आतापर्यंत IIP प्रोग्राम वगैरे घेत आलेलो आहोत. यावेळेस आपण इरा इंटरव्ह्यू मेड इझी प्रोग्राम घेत आहोत. त्याचं रिझन, कारण मगाशी म्हणलं तसं आपण सिरीज काही गोष्टींची घेणार आहोत मुद्दाम. कारण एका सेशनमध्ये सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळा तुम्ही पाहतही नाही आणि तुम्ही जे अब्सॉर्ब केलेलं असतं त्याच्यावर तुम्ही इम्प्लिमेंट करतही नाही असं भरपूर वेळेला दिसून आलेलं आहे. ओके. तुम्हाला इथे दिसेल आता वरच्या कोपऱ्यामध्ये इथे इथे दिसेल वरती की 97 पानांची ही फाईल आहे. याचा अर्थ तुमचे जे डाऊट्स आहेत ते सगळे डाऊट्स मी या फाईलमध्ये कोलेक्ट केलेले आहेत. त्याचा प्रत्येकाची एक स्लाइड बनवून आपण ते डिस्कस करण्याचा इन फ्युचर टप्प्याटप्प्याने ते आपण प्रयत्न करणार आहे. आता आपण इनिशियल ज्या गोष्टी आहेत त्या आपण डिस्कस करणार आहे. तर मग इंटरव्ह्यू मेड इझी प्रोग्राममध्ये काय, तर पहिलं तर हे बुकलेट, जे अपडेटेड बुकलेट आहे ते आता येईल आज उद्या. म्हणजे मला वाटते मंगळवारपर्यंत यायला पाहिजे, आज उद्या ते प्रिंटिंगला गेलं तर. ज्यांनी ऑलरेडी बुकलेट घेतलेलं आहे इंटरव्ह्यू मेड इझी 3.0, त्यांनी परत आता हे बुकलेट घेण्याची गरज नाही. तो खर्च करण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी जी एक्स्ट्रा PDF आहे, तर ती PDF आपण ऑलरेडी आपल्या जे काही ग्रुप बनवला आपण चॅनल बनवलं आहे इंटरव्ह्यूसाठी सेपरेट, तर त्याच्यावरती आपण ती शेअर केलेली आहे. ओके. तर ती तुम्ही युटिलाइज करू शकता. तुम्ही ती प्रिंट मारून घ्या. कारण तुम्हाला लेटेस्ट इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये सगळे एकत्र मिळतील. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये टॉपिक वाईज वगैरे आपण केलेलं नाही आहे 2023च्या इंटरव्ह्यूमध्ये. पण मग टॉपिक वाईज जे आहे ते आपल्या ह्या 4.0च्या बुकलेटमध्ये मात्र नक्की येतं. त्यानुसार तुम्ही त्या गोष्टी करू शकता. ठीक आहे. पण ज्यांनी ऑलरेडी बुकलेट घेतलेले आहेत त्यांनी फक्त आणि फक्त त्या नव्या PDF ची प्रिंट घ्यावी. ठीक आहे ना. ते ओपन सोर्स आहे ते. त्यात काही फार काय ते प्रिंट घेऊन तुम्हाला देण्याचं असं
पुस्तक करून ते देण्याचं वगैरे काही कारण नाही आहे. ते ओपन सोर्स मधल्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या ओपन सोर्स मधल्याच गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, तर त्या तशाच राहिल्या पाहिजेत. ओके. तर आत्ता बेसिक आपण डिस्कशन करणार आहोत, तयारी कुठून सुरू करायची, नेमकं काय अभ्यास करावा लागणार आहे. भीती हा बऱ्याच जणांचा फॅक्टर आहे की सर पहिलाच इंटरव्ह्यू वगैरे वगैरे, आणि चांगले मार्क येतील का हे कॅप्रिहेन्शन कायम कायम असतं. ठीक आहे. तर बेसिकली मला जे तुम्हाला सांगायचं आहे की हे सगळं इंटरव्ह्यूचं सेशन, प्रोग्राम किंवा इंटरव्ह्यू मेड इझी, हे जे काही आपण सुरू करणार आहोत किंवा सिरीजमध्ये आपण तुम्हाला काही ज्या गोष्टी देणार आहोत, ठीक आहे. तर त्याच्या पाठीमागचा जो काय म्हणतात त्याला अनुभव असा आहे की आत्तापर्यंत म्हणजे मी जेव्हा स्वतः युपीएससीचे इंटरव्ह्यू दिले, तर तेव्हा मला काही गोष्टी लॅकिंग वाटल्या मार्केटमध्ये, की ज्या पद्धतीने काही गोष्टी गाईड करायला पाहिजेत त्या पद्धतीने गोष्टी नाही वाटल्या, ज्या पद्धतीने मॉक कंडक्ट करायला पाहिजे त्या पद्धतीने नाही वाटला बऱ्याचशा वेळेला. अ, तर जे प्रिपरेशनच्या वेळेला अडथळे आले, स्वतःच्या प्रिपरेशनच्या वेळेला जे अडथळे आले, त्या आधारावरती ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. ही झाली पहिली गोष्ट. म्हणजे स्वतःचा एक्सपिरियन्स वगैरे हे झालं. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे असं पण खूप ऑब्झर्व झालं की आता जवळपास जर तुम्ही विचार केला 2019, 20, 21, 22, त्याच्यानंतर 23, या सगळ्या वर्षभरात या वर्षांचा जर विचार केला, तर एन नंबर ऑफ लोकांशी, म्हणजे इतक्या लोकांशी इंटरॅक्शन झालेलं आहे एमपीसीच्या मॉकच्या निमित्ताने, एमपीसीच्या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने, की त्याला लिमिट नाही. म्हणजे जर तुम्ही आकड्यांमध्ये मला विचारलात की सर तुम्ही किती मॉक घेतली असेल किंवा तुम्हाला आतापर्यंत किती मॉकचे इंटरॅक्शन तुमच्याकडे आहे, तर मी हे शुअर शॉट सांगू शकतो की हजाराचा आकडा तो आता गाठण्यात आलेला आहे. म्हणजे 23ला जवळपास काय म्हणूया, ऑलमोस्ट मला वाटतं 315 असतील, किंवा 295 असं काहीतरी आकडा असेल. आणि जर 22चा विचार केला तर तेव्हा 415 काहीतरी आकडा होता का, 425 काहीतरी आकडा होता, एक्झॅक्ट आता एक्सेल शीटमध्ये असेल. पण म्हणजे हे झालं फक्त 22-23च्या जर इंटरव्ह्यूचा विचार केला तर. म्हणजे त्याच्यामध्येच आपण किती 600-700 पर्यंत आकडा आरामात गाठू शकतोय, की बाबा एवढ्या लोकांशी आपण मॉक इंटरव्ह्यू देणाऱ्या किंवा इंटरव्ह्यूला अपेअर होणाऱ्या मुलांशी आपण डिस्कशन केलेलं आहे. आता मुलांना असं वाटतं की मास्तरने एवढे मॉक घेतले, मास्तर एवढे मॉक घेऊ शकतो वगैरे वगैरे, हे भरपूर वेळेला चर्चा होत असते. मला एवढंच वाटतं की मुलांनी जे मला इनपुट दिले ते कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणजे मी ज्या इंटरव्ह्यूच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत ह्या 500-700 फक्त 2 वर्षामध्ये समजा आपण म्हणलं तर भेटलोय, किंवा त्याच्या आधीच्या सगळ्या एकंदरीत आपण मॉक इंटरव्ह्यूसाठी ज्या लोकांना आपण भेटलोय, तर त्या इंटरॅक्शन मधून आम्हाला जी एनरिचमेंट मिळते, मला पर्सनली जी एनरिचमेंट मिळते, तर ती वेगळ्या लेवलची असते. कारण मी प्रत्येक रिजन मधल्या, प्रत्येक बॅकग्राऊंडच्या, गॅप असणाऱ्या, गॅप नसणाऱ्या, होम मेकर असणाऱ्या एखाद्या मुलीला, मॅरिड एखाद्या मुलीला, मॅरिड नसणाऱ्या मुलीला, 8-9 वर्ष गॅप, 12 वर्ष गॅप, 2 वर्ष जॉब, त्याच्यानंतर जॉब सोडून दिलाय, आधी BA आर्ट्स केले पण त्याच्यानंतर काहीतरी वेगळंच केलंय, आधी सायन्सचं बॅकग्राऊंड आहे 12वीला, नंतर मग आर्ट्समध्ये एंट्री मारलेली आहे, आधी डिप्लोमा केलाय, त्याच्यानंतर वेगळ्याच ब्रँचमध्ये इंजिनिअरिंग केले, आधी वेगळं काम केलं आणि नंतर वेगळंच काय जॉब ऍक्सेप्ट केलाय वगैरे वगैरे, किंवा काय आधी सिव्हिल इंजिनिअरिंग आता मात्र काय STM म्हणून कार्यरत आहे. अशा एन नंबर ऑफ वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजला आतापर्यंत आपलं भेटून झालेलं आहे. ठीक आहे ना. आणि त्यामुळे त्या प्रत्येकाला काय नेमक्या अडचणी येतात. ठीक आहे की त्या प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी नेमका काय विचार करतो की माझं सर असं असं आहे, मला असा इशू आहे, तर मग मला काय विचारतील वगैरे, हे एन नंबर ऑफ डाऊट्स त्यांना असतात. प्रत्येकाचे आपले आपले पर्स्पेक्टिव्हने डाऊट असतात. तर या सगळ्याचं कोलेशन जे आपण म्हणूया ना की एकत्रितपणा किंवा सगळ्या गोष्टी एकत्रित, तर त्याच्यावर आधारित हे सगळं डिस्कशन्स असणार आहेत किंवा सगळ्या आपण गोष्टी तुम्हाला देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट की जे काही आतापर्यंत इंटरव्ह्यू टॉपर्स आलेले आहेत, ठीक आहे, म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून पकडलात, 20-21 पासून जरी पकडला, तर ज्यांना ज्यांना चांगले मार्क आहेत, मग मुकुंद होन सर असतील, रोहित हाके सर असतील, ठीक आहे, विनीत शिर्के सर असतील, किंवा ज्या विद्यार्थिनी असतील की ज्यांना पण खूप चांगले मार्क आले, 70-70 अभो मार्क आलेले असतील, मग श्रद्धा असतील, सोनल मॅडम असतील, ज्या काही विद्यार्थिनी पण आहेत सगळ्या, ठीक आहे, किंवा वैष्णवी असतील, तर या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनींशी इंटरॅक्शन आपलं कधी ना कधी झालेलं आहे. त्यातले बरेचसे जण तर आपल्या बॅचचे विद्यार्थी पण आहेत, कुठल्या मेन्सच्या बॅचचे वगैरे. त्यामुळं त्यांची जी प्रोग्रेस आहे की 0 ते 100 आपण म्हणूया, किंवा त्यांनी धडपडणं जे आहे इंटरव्ह्यूसाठी, तर ते स्ट्रगल म्हणा, त्या सगळ्या गोष्टी म्हणा, आपण कधी ना कधी पाहिलेल्या आहे. तर मग काय करावं लागतं नेमकं की बाबा ॲव्हरेज कॅन्डिडेट टू एक चांगला कॅन्डिडेट. म्हणजे मी जर उदाहरण द्यायचं झालं तर आमचे विद्यार्थी आहेत रोहित खोतकर सर, तर त्यांना मला वाटतं एका इंटरव्ह्यूला 36 किंवा 38 मार्क, आणि मग नंतरच्या इंटरव्ह्यूला 68 मार्क. हे जे काही ट्रान्झिशन आहे, तर हे ट्रान्झिशन जे मार्कांचं ते आम्ही बघितलेलं आहे किंवा खूप जवळून पाहिलेलं आहे. त्यासाठी आपण धडपड केलेली आहे, त्यासाठी आपण एका एका गोष्टीवरती वर्क केलेलं आहे. तर हे जर तुम्ही करू शकलात की बाबा
तुम्हाला असं वाटतं माझा पहिला इंटरव्ह्यू होईल का नाही होईल वगैरे वगैरे, बरंच काय काय तुमच्या मनामध्ये येऊ शकतं. किंवा तुमच्यापैकी काही जणांना असं वाटू शकतं की सर स्टॅग्नंट स्कोर राहतो कायम, मार्कच वाढत नाहीत वगैरे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता असं आहे की जर या सगळ्या लोकांचा प्रवास आपण खूप जवळून पाहिला आणि काय करावं लागतं हे आपल्याला एक अंदाज आहे, एक प्रेडिक्टॅबिलिटी त्याची आपल्याला एक डिव्हाइस करता हे जर आहे, तर मग आपण नक्कीच काय करू शकतो, या गोष्टीवरती कलेक्टिव्हली वर्क करू शकतो. ठीक आहे. त्यामुळं फार घाबरून जाऊ नका. ठीक आहे. इव्हन मार्केटमध्ये जे इतर टीचर्स आहेत, जे इतर क्लासेस आहेत, ते सगळेजण ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी भरपूर प्रयत्न करत असतात. काही ना काही इनपुट देण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्यांच्याकडून जे जे चांगलं मिळेल ते घेण्याचा तुमचा स्वभाव पाहिजे. जर तसं असेल तर इंटरव्ह्यू मध्ये नक्की चांगलं काहीतरी घडतं. फक्त काय की तुम्हाला काय म्हणूया त्याला, फार जास्त मल्टिपल याच्यामध्ये भरकटून चालत नाही. तुम्हाला जे जे चांगलं मिळतं त्याच्यावरती वर्क करून शांतपणे एका ठिकाणी बसायला लागेल अभ्यास करायला, तर तुमचा हळूहळू कॉन्फिडन्स वाढेल. नाहीतर इंटरव्ह्यू मध्ये तो कॉन्फिडन्स वाढतच नाही शेवटपर्यंत. असं पण भरपूर वेळेला बघायला मिळतं. ते आपण बोलूया की आपल्याला नेमकं त्यासाठी आता काय काय करायला लागेल. म्हणजे हे सगळं बॅकग्राऊंड सांगण्याचं कारण की जो पर्सनल एक्सपिरियन्स आहे इंटरव्ह्यूचा, ठीक आहे, त्यावेळेसचे आमचे मित्र असतील त्यांना कोणाला चांगले पडले, इतरांना कसे कमी पडले, आपल्याला केव्हा चांगले पडले, कमी पडले, बाकीच्या मुलांचा एक्सपिरियन्स असेल, ठीक आहे, किंवा आपण म्हणूया आतापर्यंतच्या मॉक आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा, म्हणजे शगलर फेज पासून ते अॅच्युअर फेज पर्यंतचा, या सगळ्याचा जर गोष्टींचा विचार केला, तर मी असं म्हणू शकतो की आपल्याकडे खूप मोठा कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स आहे की ज्यावरती आधारित आपण काय करू शकतो, मार्क इंटरव्ह्यूचे घेऊ शकतो. त्यामुळं मेक शुअर, म्हणजे एवढं शुअर राहा तुम्ही की आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करता येणार आहे. घाबरून जायचं काही कारण नाही. म्हणजे लॅक ऑफ एक्सपिरियन्स म्हणा, लॅक ऑफ आपण म्हणूया काय ते गायडन्स म्हणा, हा प्रॉब्लेम असणार नाही. उलट तुम्हाला गायडन्समध्ये सुद्धा सेग्रिगेशन करावं लागेल. इतकं गायडन्स तुम्हाला या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये मिळेल. ओके. तुम्हाला त्यात फिल्टर आउट करून तुम्हाला टिकायला लागणार आहे. हे उलट खरं तर मला वाटतं आत्ताचं सध्याचं जे घडीचं चॅलेंज आहे ना, तर ते चॅलेंज मला जास्त महत्त्वाचं वाटतं किंवा इम्पॉर्टंट वाटतं. ठीक आहे. तर हे झालं बॅकग्राऊंड की आपण काय नेमकं कशाच्या जोरावरती आपण ही सगळी तयारी करायची म्हणतोय बघ. ठीक आहे. मग इंटरव्ह्यू मेड इझी प्रोग्राम मध्ये आपण बेसिकली काय काय करणार आहे, ते एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. की ऍप वरती आपलं इरा एस अकॅडमीचं ऍप आहे. त्याच्यावरती बेस्ट ही बॅच असणार आहे. त्याच्यावरती मी काय करणार आहे की तुम्हाला वेगवेगळ्या तुमचे जे डाऊट्स असतात छोटे छोटे, तर त्याचे छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओज मी तुम्हाला शेअर करत राहणार आहे. ओके. ही एक झाली माझ्या बाजूनं मी द्यायची गोष्ट. कारण आतापर्यंत मी मगाशी म्हणलं तसं एक्सपिरियन्स असा आलाय की एकदाच तुम्हाला 5-6 तासाचा सेशन जर दिला ना, तर त्यातल्या गोष्टी तुम्ही खूप जास्त ऍब्सॉर्ब करत नाही. तुम्हाला असं वाटतं की ते सगळं मला ज्ञान मिळालंय, पण करत नाही. कारण का इम्प्लिमेंटेशन बऱ्याच वेळेला मिसिंग वाटतं. म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा अनुभव आला असणार आहे की तुम्ही भरपूर ठिकाणी आता जाऊन काय वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही गायडन्स घेऊन आला असणार आहे. ठीक आहे ना. पण त्या गायडन्सला तुम्हाला कन्वर्ट करता येत नसणार आहे किंवा तुम्ही रोज परेशान होत असणार आहे की नेमका त्याला माझ्या अभ्यासामध्ये कन्वर्ट करू, कसं करू. ऐकलं तर खूप छान वाटलं, ठीक आहे ना. म्हणजे समजा साहसिक संकल्प सरांनी काहीतरी सांगितलं छान वाटलं, विनीत सरांनी काहीतरी सांगितलं छान वाटलं बाबा, ठीक आहे ना, किंवा प्रीतम सरांनी सांगितलं छान वाटलं, दीपक दांडे सरांनी सांगितलं छान वाटलं, पण कन्वर्ट कसं करू. तर याच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय होणार आहे, अडचण येऊ शकते. तर हे जे काही आम्ही सगळे कलेक्टिव्हली तुम्हाला वेगळ्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याला चांगल्या प्रकारे तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी स्ट्रीमलाईन करायला लागतील. ओके. तर त्यासाठी आपण प्रयत्न करू की जे मी एकदाच तुम्हाला देऊन टाकतो त्याच्याऐवजी सगळं मी तुम्हाला स्लॉटमध्ये देईल. तुम्हाला 10-10, 20-20 मिनिटाचे व्हिडिओज मिळतील. त्याच्यामध्ये तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. तर बॅच म्हणलं की पहिलेच सांगून टाकतो, बॅच म्हणलं की तुम्हाला असं वाटेल की हा म्हणजे मास्तर आता ह्या सगळ्या गोष्टींमधून पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करते. असं काही नाहीये. पेड असणार काही लेक्चर्स वगैरे, तर त्याला तुम्ही पेड म्हणू शकता. ठीक आहे. पेड म्हणू शकता. आणि तुम्ही त्याला काय ते पेड नाही आहेत असं पण म्हणू शकता. रिझन बिंग, ते फक्त आणि फक्त आपण काय करणार आहोत की ऍप बेस्ड असल्यामुळं त्याला आपण जी काही तुम्हाला त्या ऍप बेस्ड त्याच्यावरती एंट्री फीस लागायला लागते तर ती द्यावी लागेल. मे बी ती 10 रुपये असेल मिनिमम, किंवा मग ती कदाचित 25 रुपये वगैरे असेल. एक्झॅक्टली आत्ता मी ते तुम्हाला आत्ता सांगत नाही. तुम्ही ते गोष्ट करताना तुमच्या ते लक्षात येईल. पण 10 रुपये किंवा 20 रुपये किंवा 25 रुपये तुम्हाला ते काय ते सबस्क्राईब करण्यापुरते लागतील. त्याच्या पलीकडे तुम्हाला काही पैसे लागणार नाहीत किंवा कुठल्या गोष्टी लागणार नाहीत. किंवा इव्हन मॉकसाठी वगैरे सुद्धा कुठल्याही प्रकारचं पेड सबस्क्रिप्शन वगैरे आपल्याकडे घ्यावं लागत नाही. कारण ह्या ज्या गोष्टी असतात त्या व्हॉलंटरीली असतात. व्हॉलंटरीली आम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतात. आणि तुम्ही आत्तापर्यंत एवढं कष्ट करून आलेला आहात ऑब्व्हियसली, तर तो वेळ द्यायला मॅनेज करायला तसंही खरं तर अडचण कोणाला यायला नाही पाहिजे. ठीक आहे ना. त्यामुळं हे जे काही आहे ते ॲप बेस्ड असेल, व्हिडिओ लेक्चर सिरीज असेल किंवा छोटे छोटे व्हिडिओज आपण टाकणार आहोत. पण जरी ते पेड असलं तरी त्याला तुम्ही कसं घेता ते तुम्ही बघा की
मला वाटतं 10 ते 40 रुपये याच्या रेंजमध्ये कुठेतरी ते काहीतरी असेल, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. टेलिग्राम चॅनल असेल आपलं, ऑलरेडी बनवलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही भरपूर जणांना ऍड पण करण्यात आलेलं आहे. तुम्ही रजिस्टर केलं असेल आणि ऍड झालेलं नसेल तर तुम्ही मेसेज टाकून ठेवू शकता, तुम्हाला लिंक मिळून जाईल. ठीक आहे. आपलं टेलिग्राम चॅनल असेल इंटरव्ह्यूचं सेपरेट, त्याच्यावरती आपण करंट अपडेट्स देत राहणार आहोत. नेहमीप्रमाणे आपण न्यूजपेपर कटिंग्स तुम्हाला त्याच्यावरती शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. न्यूज ज्या आहेत इम्पॉर्टंट, मग कुठल्याही वर्तमानपत्रातील असतील किंवा व्हिडिओ याच्यामध्ये असतील, युट्यूबच्या व्हिडिओमधले असेल, तर त्या आपण तुम्हाला शेअर करण्याचा त्याच्यावरती प्रयत्न करणार आहोत. युट्यूबचे व्हिडिओज असतात वेगवेगळ्या वेबसाईटवरचे किंवा वेगवेगळ्या आपण म्हणूया चॅनल्सवरती, तर ते आपण तुम्हाला कायम शेअर करत असतो. कारण त्याचा एक असा फायदा असतो की व्हिजिबिलिटी राहते, म्हणजे कमी वेळामध्ये तुम्हाला चांगला कंटेंट काय करता येतो, ऍब्सॉर्ब करता येतो. तर त्याचा एक खूप जास्त फायदा होतो जर तुम्ही युट्यूबची व्हिडिओ रिलेव्हंट पाहिलात तर. ठीक आहे. मग मे बी काय ते तुमच्या ग्रॅज्युएशनशी संबंधित एखादा व्हिडिओ असू शकतो, रिजनशी संबंधित व्हिडिओ असू शकतो. आपण काय प्रयत्न करणार आहोत ना, मी इथिक्सच्या बॅचला पण बोललो होतो, आपण हा प्रयत्न करणार आहोत की तुमचा अल्गोरिदम जो आहे ना तो चेंज झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही असे व्हिडिओ बघा कायम या इंटरव्ह्यू पर्यंतच्या टप्प्यामध्ये, की जे व्हिडिओज तुमच्या कामाचे असतील. मग समजा तुम्ही सांगलीचे असाल तर सांगलीचे व्हिडिओज तुम्हाला परत परत पुढे येत आहेत, किंवा तुम्ही बीडचे असाल तर बीडचे व्हिडिओज तुम्हाला पुढे येतात, किंवा तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर असाल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाले तुम्हाला व्हिडिओज पुढे येतात. अशा प्रकारे तुम्हाला तुमचा अल्गोरिदम जो आहे तो हळूहळू चेंज झाला पाहिजे. हे तुम्ही पण काळजी घेतली पाहिजे, आणि आपण जे व्हिडिओ शेअर करतो त्यामुळे पण ते होत असतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर करंट इव्हेंट जे असतात, भरपूर वेगवेगळे करंट इव्हेंट असतात. त्याचं जर काही चांगलं अनालिसिस कुठल्या न्यूजपेपरमध्ये आलं असेल, व्हिडिओमध्ये आलं असेल, तर ते आपण तुम्हाला काय करतो, मुद्दाम शेअर करतो. त्याचं नोट मेकिंग करून ठेवायचं आणि पुढे सरकायचं. ठीक आहे. समजा तुम्ही काही डाऊट पाठवलेला आहे तर त्याचे आन्सर्स आपण टेलिग्राम चॅनलवरती देतच राहतो. ठीक आहे. ते अधनंमधनं. आणि दुसरी गोष्ट, जर असं वाटली की कलेक्टिव्हली 2-3 डाऊट एकत्र करून आपल्याला एखादा छोटा व्हिडिओ परत बनवायचा आहे, तर तो पण आपण व्हिडिओ काय करू शकतो, बनवून तुम्हाला त्या लेक्चर सिरीजमध्ये ऍड करू शकतो. ठीक आहे. लक्षात ठेवा, म्हणजे ऍक्च्युली हे कसं आहे की सगळं व्हॉलंटरीच असल्यामुळं मी तुम्हाला आता सांगत नाही की 10 लेक्चर असणार, का 15 लेक्चर असणार, का 20 लेक्चर असणार. आपण एवढंच प्रयत्न करणार आहोत की तुम्हाला स्ट्रीमलाईन करण्यासाठी खरं तर हे करण्यात आलेलं आहे. ऍपवरती का करायचंय, कारण फार जास्त युट्यूबवरती आता एक असा एक्सपिरियन्स आला की आहे तर आहे, बघूया 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 म्हणून तर राहून जाते. तुम्हाला एक तो बॅचवाला फॉर्मॅट जर तुम्हाला दिला तर मे बी तुम्ही चांगल्या प्रकारे कराल असं वाटतं. आता ते तुमच्यावरती. ठीक आहे ना. मॉक घेणार आहे का आपण? येस, मॉक आपण घेणार आहोत. फीडबॅक सहित घेतो आपण मॉक. आपण मॉक कसे घेतो, काय घेतो, आता हे सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. किंवा माहित नसेल तर तुम्हाला माहिती होऊन जाईल. पण आत्ता होणार नाहीत ते, ऑगस्टच्या सेकंड वीकमध्ये वगैरे होणार आहेत. ठीक आहे. बऱ्याच जणांनी असं विचारलं की मोर दॅन वन मॉक पॉसिबल आहे का सर? सुरुवातीला दिला, मग शेवटी शेवटी दिला. शक्यता कमी वाटते जराशी. कारण का 2022ला असं झालेलं की जुलैमध्येच मॉक सुरू झालेलं आहे, आणि मग नंतर इंटरव्ह्यूचं लांबलं, आणि त्यामुळे मग तो स्कोप मिळालेला. 23मध्ये तसा स्कोप मिळाला नाही की डबल मॉक घेण्याचा वगैरे. आणि गरज पण नाहीये, म्हणजे मला नाही वाटत की डबल मॉक द्यावंच लागेल असं काही, तुम्हाला एकाच ठिकाणी द्यावं लागेल. कारण का मल्टिपल ठिकाणी तुम्हाला मॉक अवेलेबल असतात, त्यामुळं तसं काही करण्याची गरज नाही. अजून एक महत्वाची गोष्ट, की ज्यांनी कोणी रजिस्टर केलेलं आहे, ठीक आहे, त्या प्रत्येकाचा मॉक घेताच येईल असं नाही. बऱ्याचशा वेळेला तुमचा टायमिंग आमचा टायमिंग मॅच होत नाही. ठीक आहे. किंवा एखाद्या दिवशी मॉकसाठी बोललं तर त्या विद्यार्थ्याची विद्यार्थिनीची तयारी नसते आणि त्याच्यामुळे ते राहून जातं. असं पण होऊ शकतं. ठीक आहे. स्लॉट जसे अवेलेबल असतील तसं ते बोलवण्यात येतं, त्यानुसार आपण ते करूया. ठीक आहे ना. पेड असणार का? मॉकचा काही संबंध नाही पेड असण्याचा. लेक्चर्स पेड असणार का? लेक्चर्स पेड कसे असणार सांगितलं, की ओव्हरऑल त्या काय म्हणतात प्लॅटफॉर्मवरून तुम्ही मध्ये एंट्री मारताना तुम्हाला मे बी 10 रुपये किंवा 25 रुपये किंवा 40 रुपये याच्या पलीकडे तुम्हाला भरावे नाही लागत. आणि तुम्हाला असेल नाही प्रत्येक लेक्चरसाठी वेगळं नाही, त्या पूर्ण एंट्रीसाठी, म्हणजे त्या पूर्ण त्या बॅचच्या एंट्रीसाठीच तो एक हे असेल, नॉमिनल ती एंट्री फीस असेल, आणि त्याच्यानंतर तुम्ही ते लेक्चर्स करू शकाल त्यातले. ठीक आहे ना. त्यात पण मग ते काय की तुम्ही तुमच्या चॉईसनी करा, की तुम्हाला किती लेक्चर्स करावे वाटतात, 4 करावे वाटतात, 2 करावे वाटतात, कोणतं महत्त्वाचं वाटतं, आधी कोणतं वाटतं वगैरे, ते तुम्ही ठरवू शकता. ठीक आहे. पण मग हे लेक्चर्स कधी मी अपलोड करणार आहे, तर मला वाटतंय परवा दिवशी पासून ते सगळं हळूहळू हळू तुम्हाला त्या ॲपवरती यायला सुरुवात होईल. हे अंदाज एक सांगून ठेवतो. ठीक आहे ना. असं नाही की रोज एकच लेक्चर येईल वगैरे. प्रयत्न करूया की 3-4 लेक्चर एकत्र जर तुम्हाला दिली तर मग तुम्ही काय करू शकाल, पटापट पटापट पुढे सरकू शकाल. ओके. रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे का? येस, गुगल फॉर्म मधलं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. नवीन चॅनल आपण याचा इंटरव्ह्यूचा बनवलेला आहे, तर त्या नवीन चॅनल वरती जे काही आपण शेअर करू त्यानुसार सगळ्या गोष्टी असतील. रजिस्ट्रेशन त्या चॅनलसाठी काय किंवा मॉकसाठी काय, ऑब्व्हियसली हेच असतं, कंपल्सरी असतं. ॲपवरती तर तुम्ही डिरेक्टली पण जाऊ शकता, त्याचा काही विषयच नाहीये. त्या नॉमिनल फीसमध्ये तुम्ही ते ॲपवरच्या गोष्टी जाऊन करू शकता. ओके. जर तुम्ही रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं नसेल तर. ओके. हे सगळं कसं करायचं, मग तुम्ही अकॅडमीचा ॲप आपण शेअर करूया त्या चॅनलवरती, किंवा इव्हन युट्यूबला हे लेक्चर टाकलं तर त्याच्यामध्ये पण ते लिंक देऊया.
त्याच्यानुसार तुम्हाला ते ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये मग इंटरव्ह्यू मेड इझी प्रोग्राम IME 2024 या फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला ते कोर्स जो आहे तो सबस्क्राईब करायचा आहे. मी पुन्हा सांगतो की सबस्क्राईब वगैरे करणं म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल. मी पुन्हा सांगतोय, ₹10 ते ₹49 याच्या पलीकडे त्याचा व्हॅल्यू असणार नाही किंवा प्राइस असणार नाही. ओके. स्टार्ट डेट कधी आहे तर 13 म्हणतोय आपण, म्हणजेच काय, आजचं लेक्चर आता आपण टाकलं तर आजपासूनच तुम्हाला काय होणार आहे, एक टास्क मिळणार आहे, त्याच्यानुसार तुम्ही त्या गोष्टी करायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. टाइम लिमिट फॉर व्हिडिओ लेक्चर्स आपण प्रयत्न करणार आहोत की मुद्दाम जे काही व्हिडिओ लेक्चर्स आपण त्याच्यावरती शेअर करू त्याला आपण विशिष्ट टाइम पुरतच ठेवणार आहोत. ठीक आहे. तुम्ही मल्टिपल टाइम बघू शकता ते, पण जास्त दिवस नाही ठेवणार, कारण मग ते काय आहे ना की आता बघू मग बघू करत करत बरेच जण ते बघत पण नाहीत आणि तसं काही आपल्याला नको आहे. थोडंसं तुमच्यामध्ये तो सिरियसनेस राहावा अशी अपेक्षा आहे. राहिला तर खूप चांगलं होईल, नाही राहिला तरी काय, असं इथे सगळं पुन्हा सांगतो सगळं व्हॉलंटरीच आहे. ऑलमोस्ट इट्स लाईक आपण म्हणूया फ्री व्हॉलंटरी प्रोग्राम. त्यानुसारच तुम्ही त्याच्याकडे बघितलं पाहिजे. ओके. कारण वेळेचा खूप जास्त इश्यू असतो, त्यामुळे असं काही बर्डन आम्ही आमच्या बाजूनी पण ते घेण्याचा प्रयत्न करत नाही की नाही नाही, तुम्हाला प्रॉमिस करून टाकलं की असंच घेऊ तसं, ते फार वेगळ्या प्रकारे गोष्टी घडतात नाही तर मग. ठीक आहे. कारण इंटरव्ह्यूच्या एक एक व्यक्तीला हँडल करणं थोडं सोपं नाही. ओके. त्या बॅचच्या माध्यमातून किंवा लेक्चरच्या माध्यमातून आपण ते तुम्हाला देत राहू. ओके. पुढे इंटरव्ह्यू शेड्यूल बद्दल बऱ्याच जणांना प्रश्न आहे की इंटरव्ह्यू कधी शेड्यूल होतील, कुठले आयोगाचे, आपले नाही. तर लक्षात घ्या, 28 सप्टेंबरला प्रिलिम्स आहे पुढचे असं म्हणतात. तर जर ढोबळ मानाने विचार केला तर आयोगाने प्रिलिम्सच्या आधी रिझल्ट लावणं अपेक्षित असतं. कुठला तुमचा रिझल्ट पुढची परीक्षा होण्याच्या आधी, आतापर्यंत 27 सप्टेंबरला वगैरे, किंवा तुमची दुसऱ्या दिवशी परीक्षा म्हणल्या त्याच्यानंतर आदल्या दिवशी पण रिझल्ट भरपूर वेळा लागलेला आहे. मग असं आयोग करेलच का, तर असं सांगता येत नाही. तर हे कुणी सांगू शकत नाही, किंवा आपण ती ऑथॉरिटी नाहीये. पण आपण असं पकडूया की जर त्यांना ती सायकल काय करायची आहे, व्यवस्थित फॉलो करायची आहे, तर त्या दृष्टिकोनातून ते काय करतील, 28 सप्टेंबरच्या प्रिलिम्सच्या आधी ते रिझल्ट लावण्याचा विचार करतील. ओके. आणि त्याच्यामुळे काय, त्या अनुषंगाने इंटरव्ह्यू अरेंज करतील की बाबा हा सप्टेंबरमधले किती दिवसामध्ये किती इंटरव्ह्यू होतात आणि ऑगस्टमधल्या किती दिवसांमध्ये किती इंटरव्ह्यू होतात. तर याचा ते विचार करतील. त्यामुळं काय, तुम्ही याचा थोडंसं एक हे ठेवा, मनात ठेवा की या सगळ्या गोष्टीला आपल्याला काय आहे ना, मे बी कमी वेळ मिळू शकतो, पण इतकं तरी नक्की आहे की इथून पुढे 1.5 महिना तरी आरामात प्रत्येकाला मिळतो. 40-50 दिवस तर प्रत्येकाला मिळतात. त्याचं टेन्शन नाही आहे. म्हणजे असं नाही की त्याच्यापेक्षा कमी वेळ मिळेल, तेवढा तर वेळ प्रत्येकाला ऑलमोस्ट मिळून जातो. त्यामुळे फार त्याचा लोड पण घ्यायची गरज नाही, पण फार पण निवांत राहू नका. कारण आजकाल कसं झालं, जर तुम्ही मागच्या काही दिवसांमध्ये पाहिलं तर मेन्सचा रिझल्ट लागल्यानंतर खूप कमी गॅप ते काय करतात, मुद्दाम इंटरव्ह्यू ठेवतात. म्हणजे मेन्सचा रिझल्ट लागला की फटकन काय करतात, पुढच्या एक 7-8-10 दिवसामध्ये सगळं करून टाकतात किंवा इंटरव्ह्यूला बोलवायला सुरुवात करतात. असं मागच्या काही इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये दिसून आलंय. सो इंटरव्ह्यूचं शेड्यूल नक्की माहीत नाही कधी करतील. बाय आपण म्हणूया ट्रॅडिशन, त्यांनी हे काय करायला ते करू शकतात ते, तर 28 सप्टेंबरच्या आधी ते संपवू शकतात. त्या अनुषंगाने ते इंटरव्ह्यू मे बी अरेंज करतील. त्यानुसार तुम्ही तुमच्या पद्धतीने रेडी राहा. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही हा विचार करायला पाहिजे की हा ठीक आहे, मग आपल्याला नेमका किती याच्यामध्ये वेळ मिळतो किंवा किती वेळ आपण द्यायला पाहिजे. ओके. आता सुरुवातीच्या टप्प्यातले काही डाऊट्सकडे येऊया. बऱ्याच जणांचा आहे की सर पहिला इंटरव्ह्यू आहे, काही जणांचा आहे की सर चौथा इंटरव्ह्यू आहे, लो स्कोर आहे त्यात इंटरव्ह्यूमध्ये किंवा स्टॅग्नंट आहे वगैरे वगैरे. ठीक आहे ना, म्हणजे भरपूर जणांचा तो इश्यू आहे. ठीक आहे. किंवा काय, बऱ्याच जणांचं असं पण आहे की सर ऑब्जेक्टिव्हलाच खूप कमी मार्क आले, म्हणजे आत्ताच्या जो काही फर्स्ट केलेला आहे त्याच्यामध्येच खूप कमी मार्क आलेत, तर इंटरव्ह्यूची तयारी करावी का नाही हाच प्रश्न पडला वगैरे वगैरे भरपूर जणांचा. ओके. पहिली तर गोष्ट, प्रिपेअर करायला लागतं का, तुम्ही चौथ्या इंटरव्ह्यूला असाल का दुसऱ्या असाल का तुम्ही शून्य म्हणजे पहिल्या इंटरव्ह्यूला असाल, तुम्हाला सगळ्यांना प्रिपेअर करावंच लागतं, तो विषयच नाही आहे. कारण एफर्ट्स घेतले नाहीत तर मार्क कमी जास्त होतात, खूप लक्षात ठेवा. कधी कधी असं पण होतं, कोणी तुम्हाला सांगेल की अरे मी यावेळेस तर काही तयारीच केली नव्हती तरी पण मला चांगले मार्क येऊन गेले वगैरे, किंवा मग फार काही तयारी केली नव्हती तरी पण मला 59 मार्क आले वगैरे. लक्षात ठेवा, तयारी न करता सुद्धा मार्क येऊ शकतात का, ते तर असे येऊ शकतात, काही सांगू शकत नाही आपण. पण तयारी केल्यानंतर, कॉन्शियसली धडपड केल्यानंतर, प्रयत्न केल्यानंतर नक्की मार्क येतात का, येतात. खूप चांगले मार्क येऊ शकतात. खूप तयारी केल्यानंतर पण कमी मार्क आल्यास होऊ शकतात, ते तर कोणी सांगू शकत नाही. इंटरव्ह्यू मध्ये काय होईल ते कोणी सांगू शकत नाही. पण तयारी केल्याशिवाय चांगले मार्क येत नाहीत, हे एवढं नक्की लक्षात ठेवा. असं कॅज्युअली जाऊन मी मार्क घेऊन आलो, ठीक आहे, काय होतं ना की कॅज्युअली जायचं समजा आणि मी फार काय तयारी केली नाहीये, तर ठरलेलं असतं आयोगाचं की तुम्हाला ग्रॅज्युएशनवरती प्रश्न विचारणारच आहेत, तुम्हाला हॉबीबद्दल काहीतरी विचारणारच आहेत, तुम्हाला काय म्हणूया आपण काय ते रिजन बद्दल विचारणारच आहेत. ते सोपं सोपं नाही आलं ना, इंटरव्ह्यू गंडायला लागतो. त्यामुळं तुम्ही कुठल्याही स्टेजला असा तुम्हाला इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करावं लागणार आहे. ज्यांना कोणाला असं वाटतं की स्कोर लो ऑब्जेक्टिव्ह कमी आहे, पहिल्या नुसारचा स्कोर कमी आहे, त्यांना तर मी सांगेल की उलट तुम्ही तर तयारी करायलाच पाहिजे. तो तर विषयच येत नाही. लक्षात ठेवा की मी तयारी करू का नको, का माझ्या इंटरव्ह्यूचा स्कोर, सॉरी, माझा ऑब्जेक्टिव्हचा जो स्कोर आहे
तो कमी आहे असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी, की तुम्ही उलट अजून 200 मार्कांचा खेळ बाकी आहे. जर तुम्हाला थिअरीला इतरांपेक्षा चांगले मार्क पडले, ठीक आहे, ॲव्हरेज तुम्हाला 5 मार्क पण चांगले पडले, आणि इंटरव्ह्यूला सुद्धा तुम्हाला इतरांपेक्षा ॲव्हरेज 5 मार्क जास्त पडले, तर खूप जास्त बॉल गेम चेंज होतो. म्हणजे तुमचा स्कोअर काय खूप जास्त बदलतो, लक्षात ठेवा. त्यामुळं माझे मार्क ऑब्जेक्टिव्हला कमी आहेत हे कारण असू शकत नाही की मी इंटरव्ह्यूची तयारी करणार, ठीक आहे ना. त्यामुळे असली कारणं स्वतःला देऊ नका. करायचे नसेल तर करूच नका, पण असं विचार करू नका की सर कमी आहे म्हणून मग मी तयारी करणार नाही. त्याला अर्थ राहत नाही, लक्षात ठेवा. तुमची ती म्हणजे मेथड चुकीची आहे म्हणा, विचार करण्याची पद्धती चुकीची आहे म्हणा, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मी तेवढं आता तुम्हाला या स्टेजला ब्लंटली किंवा रॅडिकली बोलायला पाहिजे, फार लाड करण्यामध्ये स्वतःचा अर्थ नसतो. ठीक आहे. एक्झॅक्ट तयारी करावी लागेल का मग? येस, एक्झॅक्ट तयारी करावी लागेल. वही तयार करावी लागेल, नोट मेकिंग करायला लागेल, त्यासाठी धडपडायला लागेल, डेटा काढायला लागेल, मॉक द्यायला लागतील, सगळी एक्झॅक्ट तयारी, पिन पॉईंट प्रिपरेशन तुम्हाला करावं लागेल. कधीपासून? आजपासूनच करायला लागेल. ऑलरेडी सुरू केलं असेल तर ठीक आहे, पण आजपासून पिन पॉईंट आणि टाइम बाउंड तयारी करायला लागेल. लक्षात ठेवा, टाइम बाउंड तयारी खूप महत्वाची आहे. तुम्हाला जर असं वाटलं की नाही मी काय करतो, आळमटळम करतो, आज इकडचं सेशन करतो, उद्या तिकडचं सेशन करतो, चार गोष्टी दृष्टी आयएसचे मॉक मी काय करतो पाहतो, मग अजून 2-4 जणांचे मॉक पाहतो, इकडे तिकडे गोष्टी चेक करत राहतो, असं जर तुम्हाला वाटत असेल की इंटरव्ह्यूची तयारी करते, तर त्याला इंटरव्ह्यूची तयारी म्हणत नाही. टाइम बाउंड आणि पिन पॉईंट प्रिपरेशन करणार असेल तर ती तुमची काय असते, इंटरव्ह्यूची तयारी असते, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. फर्स्ट इंटरव्ह्यू आहे सर, बेसिक फ्रॉम सॉरी बेसिक पासून बेस्ट पर्यंत तयारी करायची आहे, ठीक आहे ना. असं भरपूर जणांचं आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, किती पण आधी इंटरव्ह्यू दिलेले असू द्या, ठीक आहे, तरी पण काय असतं ना, फिअर इंटरव्ह्यूची असतेच असते, ती जात नाही अशी सहजासहजी. आणि काय, इंटरव्ह्यू मध्ये मार्क म्हणजे आधी 3 इंटरव्ह्यू दिलेत म्हणून इंटरव्ह्यू मध्ये मार्क आता परत चांगले आले असं होईलच असं नाही. भरपूर जणांना असं पण झालंय की आधी इंटरव्ह्यूला चांगले मार्क आलेत, अबो 67 वगैरे मार्क आलेत, आणि नंतर मग 56च्या किंवा आपण म्हणूया 55 ते 60च्या घरामध्ये पण मार्क आलेले आहेत. मग हे का होऊ शकतं? जर त्या वर्षी तुम्ही मोमेंटम मध्ये नसाल, त्या वर्षी जर तुम्ही कॉन्शियस एफर्ट्स घेत नसाल, तर मे बी तुमच्यावर ते होऊ शकतं. त्यामुळे इंटरव्ह्यूला नॉन सिरियस पद्धतीने सामोरं जायचं नाही, ठीक आहे ना. म्हणजे असं करू नका, कारण एक्झाम संपलेली नाहीये, एक्झामचा थर्ड टप्पा अजून बाकी आहे. जोपर्यंत एक्झाम संपत नाही, फायनल लिस्ट येत नाही, तोपर्यंत तुमचं रुटीन मध्ये काही फरक पडला नाही पाहिजे. नाहीतर प्रिलिम्स मेन्सला दणकावून तयारी करायची आणि इंटरव्ह्यूच्या वेळेला मात्र आल्यानंतर गाठून जायचं, म्हणायचं नाही ठीक आहे, माझं एवढं काही नाहीच आहे, माझी पर्सनॅलिटी अशीच आहे, माझं हेच आहे तेच आहे, काही कारण सांगून तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी टाळत असाल तर त्याला काही अर्थ नाही, लक्षात ठेवा. आणि ज्यांनी ज्यांनी कॉन्शियसली प्रयत्न केलेत ना, त्यांना खूप चांगले मार्क आलेत, लक्षात घ्या. म्हणजे असं झालेलंच नाही की मार्क आले नाही, चांगले मार्क आलेले आहेत. कधीतरी एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये की ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी तेवढी अजून खुलली नसेल तर कधी कधी मार्क येत नाही, असं होऊ शकतं. पण जर प्रयत्न केला तर मार्क नक्की आलेले आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. फिअर ऑफ लो मार्क्स हे तर फारच चुकीचं आहे की बाबा कमीच मार्क येतील सर वगैरे वगैरे. बोलतो मी आता ते नंतर, भरपूर सेशन्स घ्यायचे आहेत आपल्याला. पण आता एवढंच सांगतो की ज्यांना कोणाला असं वाटतं ना मला इंटरव्ह्यूला मार्क कमी येतील सर, कमी येतील कमी येतील, कमीच येतात, ठीक आहे ना. ज्यांना असं वाटतं ना चांगले येतील, त्यांना चांगले येतील किंवा नाही येतील, 50-50% असेल. पण ज्याला वाटतं कमी येतील त्याला कमीच येतात, कारण का त्यांनी स्वतःला एक इनबिल्ट डिप्रेशन स्वतःमध्ये ऍड करून ठेवलेलं असतं, ठीक आहे ना. म्हणजे मी नेहमी म्हणतो की मे बी पॉझिटिव्ह लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करेल का नाही माहिती नाही, पण निगेटिव्ह लॉ ऑफ अट्रॅक्शन मात्र 100% वर्क करतो. पॉझिटिव्ह लॉ ऑफ अट्रॅक्शन मे बी 50 or 50% असू शकतो, जे काही सांगू शकत नाही आपण की तसं घडेलच का नाही, ठीक आहे ना. त्यामुळं थोडं या बाबतीमध्ये काय करा, स्वतःला ह्या गोष्टीतून बाजूला काढा, लो मार्क्सच्या फिअरमध्ये जास्त दिवस राहू नका. फिअर ऑफ फर्स्ट इंटरव्ह्यू काहीच कामाचं नाही. कारण का जर तुम्ही मल्टिपल मॉक देत असाल, 4-5 मॉक देत असाल, तुमच्यामध्ये ती आउट गोईंग पर्सनॅलिटी तुम्ही काय करत असाल, डेव्हलप करत असाल तेवढ्यापुरती, तर नक्कीच तुम्हाला फर्स्ट काय आणि शेवटचा काय किंवा पाचवा काय चौथा काय काही फरक पडत नाही, मार्क चांगले येऊ शकतात. मी पुन्हा सांगतो की आधी खूप इंटरव्ह्यू दिलेत म्हणून इंटरव्ह्यूला मार्क चांगले आले असं होत नाही. बऱ्याच जणांचे इंटरव्ह्यूचे मार्क स्टॅग्नंट असतात, ठीक आहे ना. 56 ते 59च्या झोनमध्येच काही जण फिरतात, कधीतरी मग 62 वरती वगैरे जातात. तर हा जो बॅरियर आहे हा पण तोडण्यासाठी प्रत्येकाला कॉन्शियसली एफर्ट्स घ्यावेच लागतं, धडपडावंच लागतं, हे पण तुम्हाला कळायला पाहिजे, ठीक आहे ना. तर मग हे सगळं ओव्हरकम कसं करायचं तेच आपल्याला ह्या सगळ्या छोट्या छोट्या तुकड्यांच्या सिरीजमध्ये आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मगाशी मला जसं अभ्यास केल्याशिवाय मार्क येणार नाहीच आहे, ठीक आहे ना. पण काय, बेसिक पासून बेस्ट पर्यंत जाणं शक्य आहे का? येस. आपल्या मागच्या इरा मेन्स बॅचचे विद्यार्थी आदित्य पोट, म्हणजे बेसिक पासून बेस्ट पर्यंत एखादी व्यक्ती कशी जाऊ शकतो याचं खूप चांगलं उदाहरण म्हणजे आदित्य. कारण काय आहे ना, की पहिल्यांदाच बॅचला पण येतात, कुठल्या मेन्सच्या बॅचला पण येतात, आपल्या इराच्या मेन्सच्या बॅचला, आणि तिथं ती पहिल्यांदाच ती सगळी चांगली तयारी करतात, मेन्सची पण चांगली तयारी करतात, आणि इंटरव्ह्यूला पण काय डिरेक्टली सेकंड टॉपर येतात स्टेटमध्ये. तर ही गोष्ट जी जुळवणं आहे ना, ही गोष्ट प्रत्येकाला जुळत नाही. पण मग जर तुम्ही प्रयत्न केले, एफर्ट्स घेतले, म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो की आदित्यची सुद्धा जर्नी मेन्स पासूनची काय प्रिलिम्स पासूनची म्हणतो,
प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यूची जर्नी मी स्वतः पाहिलेली आहे. ठीक आहे ना, ती सिन्सिअरिटी मी पाहिलेली आहे, धडपड पाहिलेली आहे, इव्हन इंटरव्ह्यूच्या वेळेसची धडपड पाहिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी जाणं, सगळ्यांकडून इनपुट्स घेणं, त्याच्यामध्ये काय ते ऍडिशन करणं आपल्या याच्यामध्ये पर्सनॅलिटीमध्ये किंवा पॉईंट्समध्ये, मॉक वेगवेगळ्या ठिकाणी काय करणं, जे होतील त्याच्यानुसार इनपुट्स घेणं. हे जर एफर्ट्स घेतले तर तुमचा पहिला इंटरव्ह्यू असून सुद्धा तुम्ही काय करू शकता, खूप चांगले मार्क मिळवू शकता. याचं उदाहरण म्हणजे आदित्य असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे ना, म्हणजे आता अशी भरपूर उदाहरण, मी त्यांचंच उदाहरण का सांगतोय, तर जे पाहिले, डोळ्यांनी पाहिलं त्याच्याबद्दल मी सांगतोय मुद्दाम. कारण डोळ्यांचं मी इतरांचंही सक्सेस पाहिलेलं आहे, 0 ते 100 होणं, किंवा मी नेहमी म्हणतो की वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. ठीक आहे ना. तर अ, हे का सांगणं की जर कुणाचं तरी होऊ शकतं आणि भरपूर जणांचं होऊ शकतं. आता हे एक एक्झाम्पल येतो, म्हणजे एकच एक्झाम्पल असं नाहीये, भरपूर एक्झाम्पल्स आहेत. जर त्यांचं असं होऊ शकतं तर तुमचं सुद्धा होऊ शकतं, लक्षात ठेवा. त्यामुळं पहिली मुलाखत आहे ना, तर उलट खूप चांगलं करू. ठीक आहे ना, रिफ्रेश माइंड तुम्हाला करावं लागणार नाहीये. तुम्ही असंही फ्रेश माइंडने अभ्यास करताय. उलट जुन्या लोकांना आधीचं सगळं बाजूला ठेवून रिफ्रेश माइंडने भरपूर वेळा करावं लागतं, कारण त्यांचे स्टिरियोटाईप तयार झालेले असतात की हे असंच असतं, ते तसंच असतं, असं ते बऱ्याच गोष्टींमध्ये अडकलेले असतात. तुम्हाला या कुठल्याही गोष्टीमध्ये अडकायची गरज नाही. आपण चांगली माहिती काढू, प्रोफाईल व्यवस्थित करूया आणि काय करूया, 4 ते 5 मॉक देऊन वेगवेगळ्या ठिकाणी आपण आपल्या पर्सनॅलिटीला त्या पद्धतीने बिल्ड करूया. सगळं होऊ शकतं, वाल्याचं वाल्मिकी होऊ शकतो. 2022च्या गोष्टी सांगतो तुम्हाला, की 2022ला जुलैमध्ये ज्यांचे मॉक इंटरव्ह्यू घेतले होते, ठीक आहे ना, तर ते जेव्हा आले तेव्हा फार कच्चे खेळाडू होते सगळेजण, आणि जेव्हा ते नोव्हेंबर डिसेंबरला परत आले मॉक द्यायला, तेव्हा ते शक्य झाले. पुन्हा सांगतो, सेकंड मॉक तेव्हा शक्य झालं. तर जेव्हा ते परत आले ना, तेव्हा सिग्निफिकंट चेंज होता. जी लोक ओपनली बोलू शकत नव्हती किंवा खूप कमी बोलत होती, ती लोक खूप चांगलं बोलायला लागली, कारण त्यांनी मध्यंतरी काय केलं होतं, त्या मधल्या पिरियडमध्ये डेटा कलेक्ट केलेला होता. ठीक आहे ना, परत परत तो रिपीटेडली वाचला होता, पाठांतर केलं होतं, इतर ठिकाणी मॉक दिले होते. आणि मग काय, परीक्षेला जायच्या आधी सर आता तुमच्याकडे परत एकदा येतो आणि एकदा 6 दिवस 3 दिवस आधी मॉक देऊन जातो, असं त्यांचं होतं. तर त्याचा बेनिफिट त्यांना खूप जास्त झाला होता, लक्षात ठेवा. मध्ये जे त्यांनी प्रिपरेशन केलं होतं ना, तर त्याचा याचा अर्थ काय, खूप सी चेंज तुमच्यामध्ये, खूप मोठा फरक तुमच्यामध्ये पडू शकतो आणि तुम्ही ते पाडू शकता, लक्षात ठेवा. आधी तुम्हाला इंटरव्ह्यूला किती मार्क आलेत, कमी आलेत, ठीक आहे, जास्त आले, ते काहीच फरक पडत नाही. तुम्ही फ्रेश माइंडनी सगळं करा, सगळं सगळं चांगलं होऊ शकतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना, या मार्कांचा खूप फरक पडतो. म्हणजे ज्यांना कोणाला असं वाटतं की सर थोडासा लोअर स्कोर आहे कुठे ऑब्जेक्टिव्हला, फर्स्ट कीमध्ये, मग कसं होईल, काय होईल, सेकंड कीनी काय होणार सर वगैरे, जी लोक ह्या परम्युटेशन कॉम्बिनेशनला अति महत्त्व देतात ना, त्यांचं काही होऊ शकत नाही. आणि मी ना, खरंच तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो माझ्या बाजूने, आज मी हे इंडिव्हिज्युअली बोललोय, ज्यांना ज्यांना काउन्सिलिंगमध्ये भेटलं त्यांना, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की त्या ऑब्जेक्टिव्हच्या मार्कांना ना आता ठेवून द्या बाजूला. म्हणजे त्याला एवढं इम्पॉर्टन्स देऊ नका. ते घेतलं आपण, ते एक्सेल शीट मागवली, त्याचा डेटा तुमच्यासमोर प्रेझेंट केला. ठीक आहे, त्यातले काही स्कोर चांगले, काही स्कोर खरे, काही स्कोर फेक वगैरे, जे काय जे खरे असू शकतात त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगून झालं, सगळं सगळं सांगून झालं, की कुठले लोक कुठले स्कोर माहितीतले आहेत, कन्फर्म माहितीतले आहेत, ते पण सगळं सांगून झालंय. आता त्याच्यापेक्षा त्याला जास्त महत्त्व देणं गरजेचं नसतं, कारण का, शेवटी आणखी 200 मार्कांचा खेळ बाकी आहे. आणि जर तुम्ही मागच्या जर लोकांचे जर एकंदरीत हे बघितलं, स्कोर्स पाहिले किंवा मार्क घेण्याची पद्धत पाहिली, तर तुमच्या लक्षात येईल की इथं खूप बॉल गेम फिरतो, त्या 200 मार्कांमध्ये खूप जास्त बॉल गेम फिरतो आणि पोस्ट चेंज होतात. ज्याला मिळणार नाही त्याला पोस्ट मिळते, ज्याला क्लास 2 मिळणार त्याला क्लास 1 मिळते, ज्याला क्लास 1 मधली खालची मिळणार त्याला वरची मिळते. भरपूर चेंजेस या सगळ्या गोष्टींवरती होऊ शकतात. सो टेक युअर एफर्ट्स. तुम्ही प्रिलिम्सला घेतले ना, मेन्सला गेलं ना, इथपर्यंत आला ना, की बाबा तुम्ही कदाचित मेन्स क्रॉस होताय, तर धडपडा ना थोडंसं जरा इंटरव्ह्यूसाठी. काय होऊ शकतं, कदाचित छप्पर फाडके तुमच्या बरोबर गोष्टी होऊ शकतात, आणि हे झालंय का, भरपूर जणांबरोबर झालं, लक्षात घ्या. आता एन नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत, पण निखिल पाटील सरांचं एक्झाम्पल थोडंसं मागच्या म्हणूया वर्षीचं आहे, म्हणजे मागच्या वर्षीचं म्हणजे काही वर्षांपूर्वीचं आहे. आदित्यचं एक्झाम्पल पण त्याच्यातच येतं की मेन्स ऑब्जेक्टिव्हचा स्कोर आहेच आहे, पण खूप जास्त ऍडिशन कुठे, तर इंटरव्ह्यूच्या जोरावरती किंवा नंतरच्या टप्प्यामध्ये, म्हणजे पुढच्या 200 मार्कांच्या टप्प्यामध्ये. ज्या मुलींमध्ये पहिल्या आलेल्या आहेत, वैष्णवी मॅडम, तर त्यांचं जर तुम्ही विचार केला तर त्यांचं पण उदाहरण तुम्ही असंच घेऊ शकता, की त्यांनी सुद्धा काय, तिथं जो काही आहे तो 200 मार्कांचा जो खेळ आहे, तिथं त्यांनी भरपूर काय केले, मार्क्स मिळवलेले आहेत. तुम्हाला विनीत सरांचं माहिती आहे, विनीत सरांनी ऑलरेडी तुमचे लेक्चर्स भरपूर घेतले असतील, किंवा काय ते तुम्ही इंटरॅक्शन केलं असेल, किंवा मला वाटतं अभिव्यक्ती नावाचा त्यांनी कार्यक्रम पण सुरू केला, तुम्ही त्याला ऑलरेडी जॉईन पण असाल, किंवा त्यांच्या सेमिनारला तुम्ही गेला असाल. तुम्हाला माहिती आहे की तिथल्या जोरावरती, त्या मार्कांच्या जोरावरती पोस्ट खेचून आणणं, किंवा काय सिंगल डिजिट रँक खेचून आणणं, किंवा काय डीसी खेचून आणणं, हे सगळं शक्य आहे का? शक्य आहे. निखिल पाटील सरांनी सुद्धा खेचून आणलेलं, लक्षात ठेवा. पोस्ट आदित्यने सुद्धा रँक खेचून आणलेला आहे, ठीक आहे ना. वैष्णवी मॅडमने सुद्धा रँक खेचून आणलेला आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्हच्या मार्कांचा ऍडव्हान्टेज असतोच, आपले विद्यार्थी त्याच्यामध्ये धडपड करतातच.
ती एक आपण म्हणून एक वेगळी क्वालिटी आहे, ती चांगलीच क्वालिटी आहे. पण काय, इथं सुद्धा आपण मार्क किंवा पोस्ट खेचून आणणं, रँक खेचून आणणं हे शक्य आहे का? हे तर मी खूप तुम्हाला सिग्निफिकंट असतं माहीत असणारे एक्झाम्पल मी सांगतो एक्झाम्पल, ठीक आहे ना. एन नंबर ऑफ लोक आहेत, तुम्ही जरा रिझल्ट स्वतः थोडं काय करा, चाळून बघत चला की कुणी काय केलं 200 मार्कांमध्ये नंतर ऍडिशन चांगलं केलं. तुमच्या आजूबाजूला भरपूर एक्झाम्पल्स असतील, भरपूर जणांनी हे सगळं केलेलं आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आणि त्याचा तुम्ही त्याच्यातून काय मोटिवेट झालं पाहिजे, रादर दॅन अरे आपल्याला एवढं होईल का. 135 137 जर ऍडिशन करत असेल, एक काळ होता 110चं ऍडिशन केलं ना तरी खूप भारी म्हणायचे, ठीक आहे ना. आता चक्क मुलं 135 137 ऍडिशन करतात, आणि याच्यावरती जर सगळा बॉल गेम फिरणार असेल 200 पैकी, तर तुम्ही नक्कीच अजूनही लढलं पाहिजे, लक्षात ठेवा. हे का सांगतो मी पुन्हा पुन्हा, कारण परीक्षा अजून संपलेली नाहीये, अजून तुमचा फायनल निकाल आलेला नाहीये, अजून तुम्ही जॉईन झालेला नाहीये, तो पण धडपडायला लागतं, लक्षात ठेवा. इथं जॉईनिंगसाठी सुद्धा धडपड आहे. तिथं तुम्ही जर इंटरव्ह्यूच्या वेळेला असं म्हणत असाल की नाही यार झालं आता माझं मेन्स पर्यंत गेलं, आता याच्या पुढे काही नाही, तर मग कोण वाचवणार ना एखाद्या तशा कॅन्डिडेटला, कोण वाचवणार जो आत्ताच थांबतोय त्याला, ठीक आहे ना. अजून एक महत्वाची गोष्ट की बेसिक आयडिया म्हणून सांगतो की व्हॉट दे चेक इन कॅन्डिडेट, असा भरपूर जणांना प्रश्न पडलाय की नेमकं कॅन्डिडेटमध्ये काय चेक केलं जातं एखाद्या इंटरव्ह्यूला आलेल्या. तर आता हे जे शब्द आहेत ना सगळे इंग्लिशमधले फार भारी भक्कम शब्द आहेत, हे शब्द आपल्याला युपीएससीने सांगितलेत की बाबा हे शब्द आम्ही पाहतो किंवा या गोष्टी पाहतो. आता एमपीएससी पण ह्याच गोष्टी पाहतं का? याच गोष्टी पाहतो. पण ना पुन्हा सांगतो, ह्या गोष्टी थेरोटिकल आहेत, ना, या गोष्टी थेरोटिकल आहेत. पण मग हे पाहतात का? पाहतात. पण एवढं काय कोणी एक एक गोष्ट घेऊन बसत नाही की नाही बाबा हे मी चेक केलं का, हे चेक केलं का. तो त्या इंटरव्ह्यूमध्ये बाज निर्माण झालेला असतो, त्यांना तेवढा एक्सपिरियन्स असतो की त्यांना ह्या गोष्टी त्याच्यामधल्या कळतात. आपल्यासाठी काय, आपण काय करूया, फक्त हे शब्द एकदा बघूया आणि त्याच्यानुसार आपण काय इंटरव्ह्यू मध्ये आपल्याकडून काय अपेक्षित असतं हे तुम्हाला समजू द्या. म्हणजे हे सगळ्यांसाठी जे जुने नवीन आहेत, कारण का जुन्यांचं सुद्धा असं झालेलं असतं की ठीक आहे बाबा, इंटरव्ह्यू आहे, इंटरव्ह्यू आहे, इंटरव्ह्यू आहे, पण इंटरव्ह्यू मध्ये खरंच काय चेक करतात, त्यासाठी आपण वर्क करतोय का, रोजच्या रुटीनमध्ये आपण त्या गोष्टींवरती काय करतोय का, वर्क करतोय का, हे थोडंसं महत्वाचं आहे. मेंटल अलर्टनेस, मानसिक सतर्कता किंवा मनाची जागरूकता, ठीक आहे, खूप महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, आता ही मानसिक सतर्कता सतर्कता मनाची जागरूकता कशी कळते इंटरव्ह्यू मध्ये एखाद्याची. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये समजा तुम्हाला विचारलं जातं, एखादा प्रश्न असा विचारला जातो की काय, की इंटरव्ह्यूच्या ठिकाणी कधी आला. देशपांडे सरांचे तुम्ही काय करा, ते हा ट्रान्स्क्रिप्ट काढा, देशपांडे सरांनी विचारलेलं, ओके. त्याच्यामध्ये बघा सरांनी काय विचारले की इंटरव्ह्यूच्या ठिकाणी कधी आला, ठीक आहे. आणि जर कॅन्डिडेटने असं म्हणलेलं आहे की सर मी काल रात्री आलो, ठीक आहे, मग सर म्हणतील इंटरव्ह्यूच्या ठिकाणी काल रात्री आलात, तर मग कॅन्डिडेट परत म्हणणार आहे की नाही सर इंटरव्ह्यूच्या ठिकाणी आज सकाळी आलो, ठीक आहे, काल इथे आलो, मुंबईमध्ये आलो किंवा इथे आलो वगैरे, असं कॅन्डिडेट काय करणार आहे, एकंदरीत बोलणार आहे किंवा म्हणणार, ठीक आहे. तर आता हे एक एक्झाम्पल झालं फक्त. पण देशपांडे सरांनी असा प्रश्न विचारला किंवा फॉर एक्झाम्पल काय चाललंय सध्या, असं जेव्हा ते तुम्हाला प्रश्न विचारतात, तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही राईट नाव तुम्ही काय काय करताय लाईफमध्ये, त्याच्याबद्दल तुम्हाला जनरलाइज प्रश्न विचारलेला असतो आणि कदाचित तुम्ही त्याचं उत्तर मात्र फार वेगळं देऊ शकता. हे जे आहे ना याला म्हणायचं मेंटल अलर्टनेस. किंवा काय, तुम्ही प्रश्नाचं उत्तर देत आहे आणि अचानकच तुम्हाला अडवून पुढचा प्रश्न विचारला. तुम्ही ट्रान्सक्रिप्ट बघा, की काही ट्रान्सक्रिप्टमध्ये फीडबॅकमध्ये विद्यार्थ्यांनी आपलं लिहिलं असणार आहे, उमेदवारांनी लिहिलं असणार आहे की कंटिन्युअसली प्रश्न विचारत होते, ग्रिल करत होते, मी माझं वाक्य संपत नाही तोपर्यंत मला पुढचा प्रश्न विचारत होते. हे जे आहे ना याच्यातून मधून पण तुमचा मेंटल अलर्टनेस चेक होतो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये आधी काहीतरी एक विशिष्ट गोष्टीबद्दल बोललाय, आता त्याच गोष्टीबद्दल तुम्हाला वेगळ्या अँगलनी पण चेक केलं जाऊ शकतं की अरे हा आधी यांनी असा असा स्टँड घेतला होता, आता याचा कसा स्टँड आहे, ठीक आहे ना. म्हणजे समजा तुम्हाला विचारलं की तुमच्या ऑनेस्टीला किती मार्क देणार आणि तुम्ही म्हणताय की 100% मार्क देणार, आणि नंतर मग तुम्ही काय करताय, ऑनेस्टी बद्दल कॉम्प्रोमाइज करायला रेडी होताय, तर ही डेंजरस गोष्ट ठरू शकते. यालाच काय म्हणायचं की तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये किती मेंटल अलर्ट आहात. मग आता हे मेंटल अलर्टनेस एन नंबर ऑफ पद्धतीने चेक करता येतो, लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, असं बऱ्याचशा वेळेला होतं की एखादा जो पॅनल मेंबर असतो तो तुम्हाला खूप ग्रिल करतो आणि एखादा पॅनल मेंबर मात्र प्रेमाने घेतो. किंवा एखादा पॅनल मेंबर तुम्हाला प्रश्न विचारत असताना मध्येच दुसरा पॅनल मेंबर एंट्री मारतो आणि तो तुमच्यावरती किंवा तुमच्या उत्तरावरती काहीतरी कमेंट करायला लागतो, किंवा खूप जास्त अलर्ट तुम्हाला राहावं लागतं, लक्षात ठेवा. किंवा अजून एक एक्झाम्पल सांगतो, बऱ्याचशा वेळेला पॅनल मेंबर्स प्रश्न विचारत असताना शॉर्ट मध्ये प्रश्न विचारत नाहीत, गप्पा मारतात 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 मारतात, स्वतःचं मत सांगतात 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 आणि एखाद्या गोष्टी विचारून टाकतात. अशा वेळेला ना ते पूर्ण फॉलो करावं लागतं. त्यांनी 3 4 वाक्य बोललेली असतात, ती वाक्य बोलून 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 मग काय अचानक प्रश्न. याचा अर्थ तुम्हाला कंटिन्युअसली अलर्ट राहावं लागतं की आता हा याच्यात प्रश्न कोणता, त्यांनी नेमकं आपल्याला काय विचारलंय. नेमकेपणा जो म्हणतो ना, तर तो मेंटल अलर्टनेस मधून काय केला जातो, चेक केला जातो, लक्षात ठेवा. क्रिटिकल पॉवर ऑफ एसिम्युलेशन असा एक शब्द युपीएससी वापरतो, चिकित्सक आकलन शक्ती किंवा सखोल समजून घेण्याची क्षमता. म्हणजे काय,
समजा त्यांनी तुम्हाला उद्या मराठी आणि हिंदीच्या वादावरती प्रश्न विचारला, तर मग तुम्ही काय करताय बाबा, मराठी हिंदीचा बॅलन्स जो आहे तो साधताय का, कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज असतील किंवा रिजनलिझम असेल किंवा आपली मराठी अस्मिता असेल, याचा तुम्ही बॅलन्स साधताय का. अहमदनगरचं नाव जे आहे ते अहिल्यानगर केलं, हे तुम्हाला पटलं का, किंवा औरंगाबादचं नाव जे आहे ते छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजीनगर नाव करण्यात आलं, हे तुम्हाला पटलं का, किंवा ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. तर या अशा प्रकारच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये ना तुम्हाला क्रिटिकल पॉवर ऑफ एस्टिमेशन दाखवायला लागतं. म्हणजेच काय, तुमची जी आकलनशक्ती ती चिकित्सक पाहिजे. म्हणजेच एक प्रकारे काय, तर तुम्ही दोन्ही तिन्ही बाजू ज्या आहेत त्याच्यामधल्या त्या मांडता आल्या पाहिजे. एकच बाजू मांडली, हो पटलं, हो नाही पटलं, असं जर तुम्ही ब्लंट आन्सर द्यायला गेला तर त्याला क्रिटिकल पॉवर ऑफ एस्टिमेशन नक्कीच म्हणता येणार नाही. लक्षात ठेवा काय म्हणायचं मग याला, क्रिटिकल पॉवर ऑफ एस्टिमेशन किंवा चिकित्सक आकलनशक्ती. हे काय शब्द मोठे मोठे असू द्या, सोपं सोपच गोष्टी करायच्या आणि ते शिकायच्यात आपल्याला. काय असं फार याला बर्डन घेण्याचं काही कारण नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, क्लिअर आणि लॉजिकल एक्सपोजिशन, स्पष्ट आणि तर्कशुद्ध मांडणी म्हणलं. आता स्पष्ट आणि तर्कशुद्ध मांडणी म्हणजे काय, समजा एखादा स्टॅटिस्टिक्सचा विद्यार्थी आहे, ठीक आहे ना, म्हणजे तुम्ही बघा जरा थोडा ट्रान्स्क्रिप्टचा अभ्यास करा. मी भरपूर अभ्यास केला आणि ते तुम्हाला टप्प्याटप्प्याला ते लक्षात येत जाईल की जो अभ्यास असतो या सगळ्या गोष्टींचा तो खूप कामाला येतो. जर मला कामाला येत असेल तर तुम्हाला नक्कीच कामाला येणार. ठीक आहे ना. समजा एखादा स्टॅटिस्टिक्स बॅकग्राऊंड असणारे विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्याला त्यांनी प्रश्न विचारला की काय, तुला काय वाटतं की बाबा महाराष्ट्राचं राजकारण कसं आहे सध्याचं, चांगलं आहे का वाईट आहे वगैरे वगैरे. ठीक आहे ना. आणि मग त्यांनी ओपिनियन द्यायला सुरुवात केली त्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल. लक्षात ठेवा, स्टॅटिस्टिक्सच्या विद्यार्थ्याला ते अडवून म्हणणार आहे की नाही आम्हाला आकडेवारीनुसार सांगा. ठीक आहे ना. आकडेवारीनुसार काय सांगा मग, बाबा किती पक्षांतर होत आहेत, ठीक आहे ना, किंवा आपण म्हणूया काय डिबेट्स होत आहेत, कशा प्रकारचे डिबेट्स होत आहेत, नेमके पक्षफुटी कशी कशी झालेली आहे, त्याच्यामधले कलम कुठले आहेत वगैरे वगैरे, जे काय असेल ते कुठल्या प्रकारची आकडेवारी आपण म्हणूया. किंवा तुम्हाला समजा काय प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या रिजन मधल्या समस्या विचारण्यात आल्या, आणि तुम्ही समस्या सांगताना जर सांगताय की आमच्याकडे सेक्स रेशो कमी आहे, तो सेक्स रेशो सांगत नाहीये, चाइल्ड सेक्स रेशो तुम्ही सांगत नाहीये, तर काय व्हायला लागतं मग, एक प्रकारे तुम्ही कमकुवत वाटायला लागतं. त्यामुळं काही गोष्टींमध्ये तुमच्याकडे फॅक्ट्स असणं, ठीक आहे ना, तुमच्याकडे क्लॅरिटी असणं की हा ठीक आहे, मी जर असं म्हणतोय की आमच्या जिल्ह्याचा चाइल्ड सेक्स रेशो कमी आहे, तर तो नेमका किती आहे. ठीक आहे ना. महाराष्ट्राच्या कंपॅरिझन मध्ये आमच्या जिल्ह्याचा सेक्स रेशो किती कमी आहे हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याला काय म्हणायचं, एक प्रकारे क्लिअर एक्सपोजिशन किंवा स्पष्ट बोलणं. लक्षात ठेवा, क्लॅरिटी आहे तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे एक तर्कशुद्ध मांडणी आहे. आता हे एक झालं फॅक्ट्सनुसारच. ठीक आहे. अजून एक गोष्ट अशी असते की जेव्हा ते म्हणतात की स्पष्ट आणि तर्कशुद्ध मांडणी, समजा त्यांनी तुम्हाला प्रश्न पुन्हा एकदा आपण म्हणूया की मराठी आणि हिंदीच्या वादावरती विचारला, तर तिथं तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल अँगल सांगता येतो का. ठीक आहे ना, की हिंदी ही काय आहे, नॅशनल लँग्वेज आहे का ऑफिशियल लँग्वेज आहे, मग तिला राष्ट्रभाषा म्हणायचं का राजभाषा म्हणायचं, याच्याबद्दल समजा तुम्ही एखादी काय कमेंट करताय. ओके. मराठी मातृभाषा आहे तर त्याचा काय फायदा आहे मराठी शिकण्याचा वगैरे, याच्याबद्दल तुम्ही काय करताय, कमेंट करताय. तर मग याला काय म्हणायचं, क्लिअर आणि लॉजिकल एक्सपोजिशन म्हणायचं. लक्षात ठेवा, तुमचं जे काही मत आहे ते मत देत असताना तुम्ही याच्याबद्दल बोलताय तर त्याला क्लिअर आणि लॉजिकल एक्सपोजिशन म्हणायचं. जर तुम्ही असं करताय की नाही सर आपल्याकडे मराठीच असली पाहिजे ना, काय हरकत आहे, म्हणजे सर जर तमिळ लोक असं करतात तर मराठी लोकांनी पण असं केलं पाहिजे. लक्षात ठेवा, ही बोलण्याची जी पद्धत आहे ही स्पष्ट आणि तर्कशुद्ध मांडणी नाही आहे, ही लॉजिकल नाही आहे. लक्षात ठेवा, लॉजिकल मांडणी कधी म्हणता येईल की जर तुम्ही एखादं एक्झाम्पल देऊन सांगताय, जर तुम्ही कॉन्स्टिट्युशनल लिगल टेक्निकल अँगल देऊन सांगताय, जर तुम्ही रोजगाराबद्दल बोलताय, मराठी भाषा रोजगारासाठी काय इम्पॉर्टंट आहे, हिंदी भाषेचं काय दुसरं महत्व आहे, नॅशनलिझम किंवा भारतीय संविधानानुसार किंवा काय, आपण सगळेजण भारताचे एकत्रित लोक आहोत ही भावना टिकवण्यासाठी मग हिंदीचं काही महत्व आहे का. हे जे काही तुम्हाला बोलायचं ना, तुम्ही काहीतरी त्याच्याबद्दल काय एक लॉजिकल एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे, तर्कशुद्ध तुम्ही मांडणी केली पाहिजे. तर मग काय होतं, तुमच्या उत्तराला धार येते. लक्षात ठेवा, नाही तर मग काय, हो सर मला वाटतं सर, नाही सर हां बरोबर आहे सर, किंवा काय, कधी कधी असं होऊ शकते, हां सर अहिल्यानगर जे काही नाव दिलं, नाही सर ते काही बरोबर नाही सर, बरोबर नाही केलं. हे क्लिअर आणि लॉजिकल एक्सपोजिशन नाही आहे. तुमचं हो म्हणणं असेल, नाही म्हणणं असेल, त्याच्या पाठीमागचं रिझनिंग जे आहे ते तुम्हाला स्पष्टपणे देता आलं पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टींचे मी तुम्हाला काय ते उत्तर काय द्यायचे काय नाही द्यायचे हे मी बोलेन मी तुम्हाला लेक्चर्समध्ये. आता फक्त तुम्हाला मला ह्या शब्दांचा अर्थ सांगायचा आहे. बॅलन्स ऑफ जजमेंट पुन्हा एकदा तेच की तुमच्यामध्ये एक निर्णयाचं संतुलन असलं पाहिजे. लक्षात ठेवा, हे तुम्हाला स्वतः युपीएससीनेच हा शब्द वापरला, याचाच अर्थ काय, कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये बॅलन्स ऑफ जजमेंट हे कळतं. तुमचे काही एक्स्ट्रीम विचार असतील ना कुठल्याही गोष्टीबद्दल, एखाद्या समाजाबद्दल, जातीबद्दल, धर्माबद्दल, आरक्षणाबद्दल, मी नेहमी सांगतो की आरक्षणाबद्दल वगैरे खूप जास्त टोकाचे विचार असले नाही पाहिजेत की नाही सर आरक्षण नसलंच पाहिजे, आरक्षणामुळे आपलं नुकसान होते वगैरे वगैरे, असे काही ओपिनियन देणारी पण लोक असतात आणि त्यांना असं सांगण्यात आलेलं असतं की तू तुझं मत कधीच माघार घ्यायचे नाही, तू काय करायचं तुझ्या मतावर ठामच राहायचं. लक्षात ठेवा, याला बॅलन्स ऑफ जजमेंट म्हणत नाहीत. कारण का,
तुमच्याकडे तो व्यक्ती खूप काय बघणार आहे, की अरे तू खूप बालिश आहेस बाबा, तुला कळालंच नाही की आरक्षण का आणण्यात आलं असेल. या पद्धतीने समोरचे लोक तुमच्याकडे बघणार आहेत. तुम्ही तुमच्या फक्त कंटेक्सने याचा विचार करायचा नसतो, इंटरव्ह्यूच्या कंटेक्सने विचार करायचा असतो. सो बॅलन्स ऑफ जजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग ते वुमन इश्यूज असतील, जेंडरचे इतर इश्यूज असतील, आता सध्या चालणारे करंट इश्यूज असतील, त्याच्यामध्ये सगळीकडे तुम्हाला बॅलन्स ऑफ जजमेंट लागतं लागतं लागतं. लिडरशिप नेतृत्व कसं चेक करतात? तर इन जनरल तुम्ही जे काही हॉबी सांगताय त्याच्यामध्ये तुम्ही काय बोलता, किंवा तुमचा आत्तापर्यंत जॉब प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय बोलताय, किंवा आत्तापर्यंत एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरून तुम्ही काय सांगताय, किंवा काय तुम्हाला जर आम्ही काय केलं, डेप्युटी कलेक्टर या जिल्ह्याचं बनवलं तर तुम्ही काय करणार, किंवा विभागाचं बनवलं तर तुम्ही काय करणार, असं जेव्हा विचारलं जाईल ना, तेव्हा लक्षात ठेवा की तुमच्या उत्तरामध्ये टीम वर्क, ठीक आहे ना, एकत्रितपणे काम करणं, संघटितपणे प्रयत्न करणं, ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. जर ह्या गोष्टी नाही आल्या ना, तर तुमची लिडरशिप मार खायला लागते. लक्षात ठेवा. मी असं करेल, मी तसं करेल, मी असा, मी तसा. काही जणांना बोलण्याची पद्धतच अशी असते की मी करून बोलायची सवय असते. मग असं जर असेल तर काय होतं, गडबड होते, की तुमच्यामधल्या लिडरशिप क्वालिटीज दिसत नाहीत. लक्षात ठेवा. मग म्हणजे हे मी का सांगतोय, कुणाला असं वाटेल की सर कुठल्या स्पोर्ट्समध्ये आतापर्यंत भाग घेतला नाही, कुठल्या काय त्या गॅदरिंगमध्ये मी कधी जीएस नव्हतो, कधी मी मॉनिटर पण झालो नाही, तर माझी लिडरशिप कशी दिसेल, मग आतापर्यंत जॉब एक्सपिरियन्स पण नाही. लिडरशिप तुमच्या बोलण्यामधून, तुमच्या विचारामधून सुद्धा दिसू शकते. लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेला तुम्ही काहीतरी प्रॅक्टिकलच वर्क केलेलं आहे आणि मगच तुमची लिडरशिप दाखवायची आहे, त्यासाठी तुम्ही एनएसएस मध्येच भाग घेतला होता हे सांगायची गरज आहे का? तुम्ही काहीतरी वेगळे काय ते रक्त गोळा करण्याचे कार्यक्रमच कॉलेजमध्ये अरेंज केलेत असं काही तुम्हाला म्हणण्याची गरज नाहीये. लक्षात ठेवा. ठीक आहे. सोशल कोहेजन, सामाजिक सलोखा, सामाजिक एकोपा, म्हणजेच काय, एक प्रकारे तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव स्त्रियांबद्दल, पुरुषांबद्दल, विशिष्ट कम्युनिटीबद्दल, विशिष्ट जमातींबद्दल, जातींबद्दल असला नाही पाहिजे. ठीक आहे ना. तो तुम्ही जर एक्सप्रेस आउट करून टाकला काहीतरी विचित्र पद्धतीने, तर ते खूप निगेटिव्ह जातं. लक्षात ठेवा. चुकूनही असं करायचं. इव्हन राजकीय बाबतीमध्ये सुद्धा, की शरद पवार साहेबांचं नाव शरद पवार साहेब म्हणून घेतलं आणि इतरांचं नाव मात्र एकेरी वगैरे घेतलं, असं जर काय करून गेलात चुकून, तर ते काय होतं ना, तुमचा एक प्रकारचा काय म्हणूया आपण, कल जो आहे तो वेगळ्या प्रकारचा कल दिसायला लागतो. आणि तसं नाही झालं पाहिजे. ठीक आहे ना. म्हणजे तुम्ही हा प्रयत्न करा की तुम्ही कम्प्लिटली माननीय माननीय म्हणून सगळ्यांना संबोधाल. ठीक आहे. सन्माननीय म्हणून संबोधाल आणि सगळ्यांना इक्वल ट्रीट करण्याचा प्रयत्न कराल. हा काय करा, एक काय म्हणू त्याला, कॉन्शियस राहा या गोष्टीच्या बाबतीमध्ये. तर मग काय होईल, तुम्हाला मार्क कमी येणार नाही. इंटेलेक्च्युअल आणि मोरल इंटिग्रिटी. आता इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी म्हणजे काय, की तुम्ही शार्प आहात का बाबा. तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही लवकरात लवकर ऍक्सेप्ट करता का, ग्रास्प करता का, तुम्ही जे विचारले तेच सांगता का. ठीक आहे ना. मग याच्यातून तुमची एक इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी दिसत असते. किंवा काय, तुम्ही जे काही अभ्यास केलेला आहे आतापर्यंत, किंवा जे काही तुम्ही काम काय ते जॉब प्रोफाईल आहे जे काही केलेलं आहे, त्याला तुम्ही लॉयल आहेत का. लक्षात घ्या. इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी कुठे चेक होते माहिती आहे, जर तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशन बद्दल लॉयल नसाल, तर तुमची इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी मार खाते. मी ग्रॅज्युएट झालोय पण मला त्या ग्रॅज्युएशनचं आता काहीच येत नाही, असा ज्यांचा ज्यांचा ॲटिट्यूड आहे ते मार खातात. लक्षात ठेवा. जे काही तुमचं ग्रॅज्युएशन असेल, तुम्हाला आवडतं किंवा नाही आवडतं, त्याच्याबद्दल तुमच्यामध्ये एक प्रकारचा रिस्पेक्ट पाहिजे. त्याच्यातून तुमच्यावरती काहीतरी संस्कार झालेले असतात, काही ना काही तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये नक्कीच चेंज झालेले असतात. सो ऍक्सेप्ट इट. ठीक आहे ना. जे तुमच्याकडे आहे, जे तुमचं आहे, त्याचं पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे असली पाहिजे, लॉयल्टी तुमच्याकडे असली पाहिजे. इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी अजून कुठे दिसून येते. समजा तुम्ही एसटी आहात, तुम्ही कुठेतरी नगर परिषदेमध्ये ग्रुप सी वरती काम करताय, किंवा तुम्ही एसटी म्हणून किंवा एस म्हणून काम करताय. तुम्ही तिथं फक्त सुट्टीवरतीच आहात. ठीक आहे ना. तुम्ही तिथं काहीच करत नाहीये, तुम्ही आतापर्यंत काहीच काम केलेलं नाहीये वगैरे, असा जर मेसेज तुम्ही समोरच्याला देताय, तर मात्र मग ते चांगलं नसतं. लक्षात ठेवा. त्याच्यातून तुमची इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी, डिपार्टमेंट बद्दलची तुमची इंटिग्रिटी, ठीक आहे ना, तुमच्या अभ्यासाबद्दलची एकंदरीतच काय, तुम्हाला जे काही तुमची बुद्धी आहे, ठीक आहे ना, त्याच्याबद्दलची तुमची इंटिग्रिटी चेक होत असते. लक्षात ठेवा. जो व्यक्ती एसटी आहे पण जीएसटी डिपार्टमेंट बद्दलचं त्याला काहीच माहिती नाहीये, तर तिथे तुमची इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी मार खाणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे डिपार्टमेंट खूप व्यवस्थित करायचं, जॉब प्रोफाईल जिथं जिथं काम करताय ते खूप व्यवस्थित करायचं. तुमची इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी रिजनमध्ये पण मार खाऊ शकते. तुम्ही म्हणताय मी जळगावचा आहे, पण तुम्हाला जळगावबद्दलच्या खूप बेसिक बेसिक गोष्टी माहिती नाहीत. तुम्ही ना काय ते सांगलीचे आहे म्हणून सांगताय, पण तुम्हाला सांगलीमध्ये काय अण्णाभाऊ साठेंबद्दल माहिती नाही. तुम्ही नाशिकचे आहे म्हणताय, पण तुम्हाला कुंभमेळा कधी कधी भरतो किंवा काय नेमकं असतं, कुंभमेळा म्हणजे काय असतो, ह्याची बेसिक स्टोरी पण माहिती नाही. तर याच्यामध्ये तुमची इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी मार खाऊ शकते. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. हे प्रत्येकाचं आहे. म्हणजे तुम्ही समजा विदर्भातले आहात आणि विदर्भातून आतापर्यंत होऊन गेलेले मुख्यमंत्र्यांची तुम्हाला नावं माहिती नाही आहेत, तर तिथं तुमची इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी मार खात असते. मोरल इंटिग्रिटी म्हणजे काय, जर समजा तुम्हाला त्यांनी ब्लफ करताना वगैरे पकडलं तर गणलात म्हणून समजा. याचा अर्थ ब्लफच करू नका असं मी म्हणणार नाही. जिथं तुम्हाला वाटतं गरजेचं आहे तिथं तुम्ही करावं. ठीक आहे ना. त्याबद्दल मी तुम्हाला काही फार आयडियालिस्टिक ज्ञान द्यायला इथं मी आलेलो नाहीये. पण मोरल इंटिग्रिटी कुठे ब्रेक होते, तुम्ही ग्रॉसली काहीतरी खोटं बोलायला जाताय, म्हणजे काहीतरी मॅनिप्युलेशन वगैरे करायला जाताय तुमच्या काय म्हणूया
हा, प्रोफाईलमध्ये वगैरे कधी कधी इयर वगैरे चुकलेलं असतं, पटकन मान्य करू नका, सॉरी सर, माझं ते जे आहे ते भरण्यामध्ये किंवा याच्यामध्ये चूक झालेली होती आणि मी ती करेक्ट घेऊन करून घेईल सर, किंवा सर मी प्रोफाईलमध्ये ती आता चेंज केलेली आहे, मी बी ती आता रिफ्लेक्ट झालेली नसेल, हरकत नाही. म्हणजे जे काय असेल ना ते पटकन मान्य करून सोडून द्यायचं, अननेसेसरी त्याला ताणायचं नाही. याचा अर्थ अजिबात काय करायचं नाही की काय ते मॅन्युप्युलेशन्स किंवा काही गोष्टींच्या बाबतीमध्ये थोडंसं हुशारी दाखवायची नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. ठीक आहे ना. मोरल इंटिग्रिटी म्हणजे काय, ग्रॉसली काहीतरी त्यांच्याबरोबर ब्लफ करायला, खोटेपणा करायला जाऊ नये. ठीक आहे. तर हे काय आहेत ना, ह्या गोष्टी यांच्या कॅन्डिडेटमध्ये एकंदरीत चेक केल्या जातात, असं कोण म्हणतं, युपीएससी म्हणतं. आता युपीएससी हे क्रायटेरिया घेऊन बसतं का, नाही. ठीक आहे. एमपीएससी क्रायटेरिया घेऊन बसतं का, नाही, लक्षात ठेवा. आपण मात्र मॉक घेताना काय करतो, आपण प्रत्येक वेळेला हे समोर हेडिंग लिहिलेले असतात आपल्या, आणि या हेडिंग्सच्या अनुषंगाने आपण कायम कायम काय करत असतो, विचार करत असतो की हा, या पर्टिक्युलर याच्यामध्ये इतके मार्क येतील, इतके मार्क पडतील, असे असे आपण विचार करून मॉकला मार्क देत असतो. मे बी, कदाचित, माहित नाही आतापर्यंत त्यामुळे आपले मॉकचे मार्क आणि फायनल इंटरव्ह्यूचे मार्क जे आहेत मुलांचे, ते मॅच झाले असतील. म्हणजे मागच्या वर्षी आपण काय केलं होतं, एक एक्सपेरिमेंट म्हणून आपण एक एक्सेल शीट बनवली होती आणि मार्क हे केले होते, टॅली केले होते. तर भरपूर जे मार्क आहेत, ती रेंज जी आहे ती खूप त्या रेंजमध्ये आलेले होते, किंवा एक्झॅक्ट मार्क पण भरपूर जणांचे आलेत. आता ते विद्यार्थी तुमच्याशी कधी भेटले, बोलले तर ते तुम्हाला सांगतील. हे आपलं काम नाही तशा गोष्टींमध्ये फार जास्त जाणं. ओके. मग सुरुवात काय करायची नेमकी तर प्रोफाईलवरती आपल्याला वर्क करायचं आहे. पहिलं तर सुरुवात करा प्रोफाईल पासून. एक कॅटेगोरिकली सांगतो, माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट की खूप जास्त इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी फिरत बसू नका. फिरलात, ठीक आहे, वेगवेगळे सेशन अटेंड केलात, चालेल, पण नुसतं फिरत बसू नका. नुसतं फिरतंय 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 फिरतंय, अक्षय कुमार म्हणतो ना की क्यू थक रहा है. तर ते तसं करू नका की नुसतं दिवसभर फिरून 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 शेवटी थकतो. ठीक आहे, असं नका करू. काय करा, जे काही सेशन अटेंड करायचे ते करा, पण तुमचं एक रुटीन आता बसवून टाका अभ्यासाचं. जसं तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्सला अभ्यास केला, तसंच तुम्ही इंटरव्ह्यूसाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही तशा पद्धतीने लायब्ररीमध्ये बसून अभ्यास केला नाही, रूमवरती बसून जर तुम्ही अभ्यास केला नाही, तर डाव गंडू शकतो. ठीक आहे ना. तुम्हाला असं वाटेल की आम्ही फक्त काय करतो, भेटी देतो सगळीकडे आणि आमचं इंटरव्ह्यूसाठी काय खूप जास्त पर्सनॅलिटी चांगली बनेल वगैरे वगैरे, त्याच्यावरती नसतं. तुमची इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी मार्क खायला लागते ग्रॅज्युएशनमध्ये, रिजनमध्ये, आणि स्वतःच्या हॉबीबद्दल पण तुम्हाला काही माहित नसतं. ठीक आहे ना. ते बोलतो मी, सिम्पल एक्झाम्पल सांगतो की तुम्हाला असं वाटते की मी सगळीकडे फिरतोय आणि मला काय खूप काहीतरी इनपुट मिळतात. तुमची हॉबी आहे कुकिंग, आणि तुम्ही कुकिंगच्या हॉबीबद्दल, प्युफा काय असतं, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड काय असतं, तुम्ही तुमच्या कुकिंगच्या हॉबीबद्दल काय ओमेगा फॅटी ऍसिड्स काय असतात किंवा ओमेगा ऍसिड्स काय असतात, ही इन्फॉर्मेशनच काढलेली नाही, आणि तुम्ही म्हणताय मी काय कुकिंग बद्दल काय भरपूर आज स्वयंपाक करून बघतो, म्हणजे काय मला इंटरव्ह्यूला खूप चांगले मार्क मिळतील, असं होत नाही बाळांनो. ठीक आहे ना. इंटरव्ह्यू याच्यावरती नसतो. तुम्ही खूप फिरला, तुम्ही काहीतरी 4 ठिकाणी 4 लोकांना जाऊन खाऊ घातलं म्हणजे तुम्हाला मार्क आले इंटरव्ह्यूच्या कुकिंगच्या हॉबीमुळे, असं होणार नाही. किंवा अजून एक आपण एक्झाम्पल घ्या, पेंटिंग. पेंटिंग बद्दल तुम्ही खूप काय केलं, पेंटिंग्स वगैरे आता काढायला सुरुवात केली, त्याच्याने नाहीत मार्क येत. तुम्हाला पेंटिंग बद्दल ज्या काही इतरांना वाटणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे इतर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात लोक समोरची, त्याच्यावर तुम्हाला इन्फॉर्मेशन काढायला लागते. तुम्हाला राजा रवी वर्मा माहिती असायला लागतात, तुम्हाला काय मोनालिसाचं पेंटिंग माहिती असायला लागतं, तुम्हाला ते ब्रशेस माहिती असायला लागतात, त्याच्यामधले वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंगचे वेगळे प्रकार माहिती असायला लागतात, तर तुम्हाला मार्क येतात. नाहीतर काय, नुसतंच तुम्ही म्हणला की मला पेंटिंग येतं, ठीक आहे, आणि मग काय पेंटिंगचा तर करण्याचा चान्स मिळणार नाही. स्केच वगैरे एखाद्या वेळेस काढू शकता तुम्ही, ठीक आहे ना. गाऊन पण तुम्ही दाखवू शकता, तुम्ही त्याच्यात गाणं पण म्हणू शकता, ठीक आहे. वक्तृत्व कला आहे तर तुम्ही बोलून पण दाखवू शकता, पण ज्या गोष्टी तुम्ही तिथे एक्सप्रेस आउट करू शकणार नाहीये, त्या गोष्टी तुम्ही कशा दाखवणार, तर त्या थिओरिटिकल नॉलेजमधूनच चेक केल्या जातात. त्यासाठी तुमच्या हॉबीबद्दल खूप जास्त डेटा गोळा करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणलं ना क्रिकेट, धाड धाड धाडच सुरू होतात. रोहित शर्माचे रेकॉर्ड सांगा, आतापर्यंतची सगळ्यात भारी 50 सांगा, त्याच्यामुळे ती फायनल मॅच हरली का, त्याच्यामुळेच फायनल मॅच जिंकली का, त्यांनी इम्पेशन्स दाखवला का, आणखी पेशन्स दाखवायला पाहिजे होता का, वगैरे वगैरे. मग काय ते डकवर्थ लुईस काय आहे, हे काय आहे, ते काय आहे, थेरॉटिकल प्रश्न सुरू होतात. लक्षात ठेवा, क्रिकेट खेळा म्हणून थोडीच कोण दाखवणार आहे. ठीक आहे ना. तुमचा इंटरेस्ट चेक करण्यासाठी कसं चेक केलं जाईल, आवड सांगा, आतापर्यंत कोणाला हा अवॉर्ड मिळाला, मूवीज बद्दल सांगितलं, हा अवॉर्ड कोणाला मिळाला, आपल्या संस्कृती विभागाकडून कुठला अवॉर्ड देण्यात येतो मूवीजसाठी वगैरे, काही विचारू शकतात. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं तुम्ही एका ठिकाणी बसून डेटा काढून प्रिपरेशन सुरू करणं पहिली गरज आहे. खूप जास्त फिरलात तरी शेवटी काय, दिवसभरामध्ये तुम्हाला नोट मेकिंग करायचं आहे. लक्षात ठेवा. त्यासाठी पहिलं तर काय करू, रजिस्टर बनवू. ज्यांनी ऑलरेडी रजिस्टर बनवलेले आहेत, मागच्या 2-3 अटेम्प्टमध्ये वगैरे इंटरव्ह्यू दिले असतील, तर त्यांनी तुमचे रजिस्टर पूर्णपणे नवीन बनवायची गरज आहे का, हे पण चेक करा. किंवा तुमच्या रजिस्टरमध्ये रिफाईनमेंट खूप जास्त करायची का, चेक करा. कारण बऱ्याच जणांचे रजिस्टर आता आउटडेटेड झालेले असतात, की तेच 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 होऊन स्टॅग्नेशन आलेलं असतं, आणि गृहीत धरले जातं की हा ठीक आहे, मी हे सांगून टाकेल वगैरे. थोडंसं रिफ्रेश मारा त्याला,
किंवा नवीन पेजेस ऍड करून काही गोष्टी ऍड करा. रजिस्टर बनवा. ठीक आहे. रॅन्डम आपल्याला काही वाचायचं नाहीये. आपल्याला सेशन वाईज तयारी करायची आहे. हे आधी पण मी म्हणलो होतं, आता पण मी तेच सांगेल. आपल्याला ट्रान्स्क्रिप्टचे बुकलेट गोळा करायचे आहेत किंवा ट्रान्स्क्रिप्ट गोळा करायचे आहेत. एक तर तुम्ही आपलं अकॅडमीचं जे बुकलेट आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या ट्रान्स्क्रिप्ट आहेत आतापर्यंतच्या मागच्या 3-4 वर्षातल्या, त्या तर एकत्रित घेऊन टाका तुम्ही. ठीक आहे. किंवा मग तुम्हाला असं वाटतं की नाही, मला बुकलेट नको, मी काय ओरिजिनल ट्रान्स्क्रिप्ट ज्या आहेत मुलांच्या त्याच्यातून सगळं चेक करतो, तसं करा. काय हरकत नाही, काय करायचं ते करा. पण तुमच्याकडे ट्रान्स्क्रिप्ट असणं कंपल्सरी आहे. त्याच्याशिवाय हे सगळं होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इंटरव्ह्यूची, ओनली वन थिंग ॲट अ टाइम. आता हॉबी बद्दल विचार केला तर फक्त हॉबी बद्दल, आता रिजन बद्दल केला तर रिजन बद्दल, आता ग्रॅज्युएशन बद्दल केलं तर ग्रॅज्युएशन बद्दल, एवढंच आपल्याला करायचं आहे. एकदा त्याचा सबस्टन्शियल पोर्शन आपण कव्हर केला की मग आपल्याला पुढच्या टप्प्यात जायचंय. मग आपण काय करायला पाहिजे? पुढच्या 21 ते 25 दिवसांचा टाइम टेबल बनवला पाहिजे. समजा आज 13 तारीख आहे. उद्यापासून आपल्याला या महिन्यामध्ये जवळपास 18 दिवस मिळतात. 31 दिवसांचा हा महिना, 18 दिवस मिळतात. आणि त्याच्या पुढे आपण म्हणूया 7 दिवस, किंवा ऑगस्टच्या 7, 8, 10 तारखेपर्यंत. तर आपण म्हणूया 25 दिवस आपल्याला अंदाजे मिळू शकतात. तर या 25 दिवसांचा टाइम टेबल आपण बनवला पाहिजे, किंवा हा टाइम टेबल आहे असं लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुमचं पहिलं हेडिंग पाहिजे जिल्हा तालुका गावाचं, दुसरं ग्रॅज्युएशन कॉलेज एज्युकेशनचं, तिसरं हॉबीचं, मग नंतर पोस्ट प्रेफरन्स, जॉब प्रोफाईल आणि पर्सनल क्वेश्चनचं, मग एफएक्यूचं, मग हायपोथेटिकलचं आणि मग करंटचं. असे 7 हेडिंग्स तुम्ही बनवले पाहिजे. ठीक आहे. आणि या प्रत्येक हेडिंगला तुम्ही 3-3, 4-4 दिवस दिले पाहिजेत. लक्षात ठेवा, सुरुवातीला तुमचे हे 3 जे हेडिंग्स आहेत ना, ते कंपल्सरी झाले पाहिजेत, किंवा मी म्हणेल 4 हेडिंग्स. हे टार्गेट ठेवा की या मंथ एंड पर्यंत ह्या 4 हेडिंग्सवरती तुम्ही वर्क करून रिकाम व्हाल. जर या मंथ एंड पर्यंत तुम्ही हे 4 हेडिंग्स नाही केले, तर समजा की मग तुम्हाला ऑगस्टमध्ये मॉक द्यायला अडचणी येणार आहे. ठीक आहे ना. काय होतं ना, तुम्ही खूप ठिकाणी फिरत बसता, तुम्ही इकडे जाता तिकडे जाता, इनपुट्स घेता, तुम्ही फील गुड घेता, खूप चांगलं वाटायला लागतं. मध्येच मग क्षेत्रभेटी वगैरे असतात, काही ठिकाणी काही गोष्टी असतात. तुम्ही सगळं करा, करण्याबद्दल काही नाहीये. पण लक्षात ठेवा, अल्टिमेटली जेव्हा तुम्हाला पहिला मॉक द्यायची वेळ येते, तेव्हा तुम्हाला भीती वाटायला लागते. कारण का? तुम्ही तुमचा जिल्हा तालुका गाव ग्रॅज्युएशन कॉलेज एज्युकेशन किंवा हॉबी बद्दल सुद्धा डेटा व्यवस्थित केलेला नसतो. आणि तो नाही आला ना, पहिल्या मॉक मध्येच कॉन्फिडन्स गळाटतो, तुमचा गेम व्हायला सुरुवात होऊ शकतो. सो बी व्हेरी कॅटेगोरिकल, बी व्हेरी कॉशियस, की तुम्ही या गोष्टींना निग्लेक्ट करणार नाही. ओके. हे पहिलं आधी, पहिलं मी सांगतोय, या मंथ एंड पर्यंत ह्या 4 हेडिंग झाल्या पाहिजे: जिल्हा तालुका गाव ग्रॅज्युएशन हॉबी आणि प्रेफरन्सेस किंवा तुमची जॉब प्रोफाईल वगैरे. ओके. त्याच्यानंतर मग तुम्हाला एफएक्यूज करायचे, म्हणजे सिव्हिल सर्व्हिस का जॉईन करताय, तुमचं स्ट्रेंथ विकनेस सांगा, स्वॉट अनालिसिस सांगा, वगैरे वगैरे. मग पुढच्या टप्प्यामध्ये ते हायपोथेटिकल किंवा फिलॉसॉफिकल क्वेश्चन, अजून 5 वर्षांनी कुठे पाहता स्वतःला, वगैरे वगैरे, तुमच्या ऑनेस्टीला मार्क किती देऊ वगैरे, हे नंतर करायचं आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये करायचं नाही. अजिबात ह्या गोष्टींमध्ये अडकायचं नाही. कारण का? तिथं फार जजमेंट्स येत नाहीत, जजमेंट्स इथे येतात. हे आपण का सांगतोय की तुम्ही जिल्हा तालुका गाव ग्रॅज्युएशन इन हॉबी किंवा पर्सनल प्रोफाईल, किंवा पर्सनल प्रोफाईल म्हणण्यापेक्षा प्रेफरन्सेस किंवा जॉब प्रोफाईल आधी करा. तर लक्षात ठेवा, ती गोष्ट जर नाही आली तर बॅड इम्प्रेशन खूप पडतं. की इफ यू आर नॉट जनरली अवेअर अबाउट युअर ओन रिजन, शिंदे सर डायरेक्ट म्हणायचे विद्यार्थ्यांना, अरे गावाकडे कधी गेला नाही, असं कसं काय करतो? ठीक आहे ना. म्हणजे आलं नाही तर निंबाळकर सर पण तेच करायचे, किंवा म्हणायचे सहज की अरे तुला हे माहित नाही, पाण्याच्या टाकीचा कलर विचारेपर्यंत सरांचे प्रश्न इतके स्पेसिफिक असायचे. तुम्ही म्हणाल की आता ते दोघं पॅनलमध्ये नाही आहेत. लक्षात ठेवा, इंटरव्ह्यूवरचा त्या सिनियर लोकांचा एक बाज ठरलेला असतो. त्यांना गावी जाऊन माहिती असतं. तुमची आमची जनरेशन खूप कमी जाते गावाकडे. आपण पुण्यामध्ये एकदा ठिकाण मांडून बसू की तिथेच बसतो. पण या जनरेशनला, तुमच्या आमच्या आई वडिलांच्या जनरेशनला किंवा या अधिकाऱ्यांच्या जनरेशनला गावाकडे जाणं, गावाकडे लक्ष देणं, तिकडच्या गोष्टींकडे पाहणं, याची खूप जास्त सवय आहे. लक्षात ठेवा. त्यामुळं तुमचा जनरल अवेअरनेस त्यामधून खूप चेक होतो. त्याच्यामुळे त्याच्याकडे बघायचं, फक्त स्वतःच्या अँगलने नाही बघायचं की नाही बाबा मला नाही आवडत तर मी नाही गेलो, मला फार माहिती नाही, वगैरे वगैरे. असं चालत नाही. याला खूप महत्व आहे. ग्रॅज्युएशनची लॉयल्टी का चेक करतात? तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनला लॉयल नाही तर काय प्रशासनाला पुढे लॉयल राहणार ना? हे लॉयल म्हणजे काय, असं काही नाही किंवा त्या ग्रॅज्युएशनमध्ये काहीतरी फार काहीतरी दिमागदार करून दाखवायचंय. बेसिक बेसिक गोष्टी, म्हणजे जी गोष्ट तुम्ही 3 वर्ष 4 वर्ष शिकली, ती जर तुम्हाला पचली नाही म्हणताय तुम्ही, किंवा मला ती काहीच जमत नाही असं म्हणून सांगताय, किंवा मला त्याच्याबद्दल डिफेन्सिव्ह राहायचं म्हणताय, तर ते डिझास्टर्स ठरू शकतं. स्वतःबद्दलची हॉबी स्वतःच सांगायची असते. स्वतःच्या जॉब प्रोफाईल बद्दल तुम्ही जिथे काम करताय ते स्वतःच माहिती असलं पाहिजे. या ज्या 3-4 गोष्टी आहेत ना, या खूप काय जाऊ शकतात, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जाऊ शकतात, एक्स्ट्रीम मध्ये त्या गोष्टी जाऊ शकतात. बाकी ना, समजा म्हणजे मी नेहमी म्हणतो की तुम्हाला काय ते तुर्की, ठीक आहे ना, तुर्कमेनिस्तान, तुर्की, ह्या देशांचा पंतप्रधान विचारलं, राष्ट्राध्यक्ष विचारलं, नाही नाव आलं, फरक पडत नाही. ठीक आहे ना. मला किंग जॉंग युनचं वय विचारलं होतं इंटरव्ह्यू मध्ये, मला नाव नाही माहिती नव्हतं, माहिती नॉर्थ कोरियाच्या त्या राष्ट्राध्यक्षाचं. किंवा तुम्हाला उद्या काय ते युक्रेनचं राष्ट्राध्यक्ष विचारलं आणि तुम्हाला त्याचं नाव नाही आठवलं, किंवा तुम्हाला ते नीट नाही सांगता आलं, हरकत नाही, एवढं काही बॅड इम्प्रेशन पडत नाही. लक्षात ठेवा, असं काही लगेच फार हे करू नका. पण
जर समजा तुम्ही तुमच्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या आमदार खासदाराचं नाव सांगू शकत नाहीये, तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशन मधली सिम्पल टर्मिनॉलॉजी सांगू शकत नाहीये, हॉबीबद्दलचं बेसिक सेकंड लेअरचा थर्ड लेअरचा क्वेश्चन सांगू शकत नाहीये, तर मात्र गेम व्हायला लागतो. हे चालत नाही. ओके, त्याच्यामुळे हे व्यवस्थित करणार आपण. हे 7 हेडिंग्स आहेत. याच्यातले पहिले हेडिंग तुम्हाला आज किंवा उद्यापासून सुरुवात करायचं आहे. पुढच्या हेडिंग बद्दल आपण टप्प्याटप्प्याने बोलत जाणार आहोत, ते मी तुम्हाला सांगत जाणार. ठीक आहे. प्रत्येक हेडिंगला आपल्याला 3 ते 4 दिवस द्यायचे आहेत. पहिल्यांदा काय करायचं, प्रोसिजर काय असणार, की आपण काय करणार, आपल्या गाव रिजन बद्दल आपल्याला अभ्यास करायचा तर आपलं ठरलं. आपण काय करणार, की याच्याबद्दल जे काही प्रश्न आपल्या बुकलेटमध्ये आहेत, ठीक आहे ना, किंवा ट्रान्सक्रिप्टमध्ये आहे, तुमच्याकडे जर ट्रान्सक्रिप्ट असेल तर, तर आपण खरं तर टॉपिक वाईज त्यासाठीच केलेत, की गावाबद्दल, जिल्ह्याबद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल पण काय क्वेश्चन विचारतात एकत्र केलेत. ठीक आहे. जे काही क्वेश्चन या जिल्ह्याबद्दल वगैरे तुम्हाला याच्यामध्ये सांगण्यात आलेले आहेत, ठीक आहे, तर ते एकत्र आणायचे. मग तुमच्यापैकी काही जणांचं कसं असतं ना, सो अंग चुरून अभ्यास करणाऱ्या लोकांचं कसं असतं, सर बीडबद्दल एवढेच प्रश्न सापडले, एवढेच केले, ठीक आहे ना, सर जळगावबद्दल एवढंच विचारलं, एवढंच केलं. तसं नाही राजांनो, तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन, तुमचं हॉबी, तुमचा जिल्हा याच्याबद्दल डिरेक्टली जर आयोगाने काही प्रश्न विचारलेत आतापर्यंत, ते तर तुम्हाला लिहून काढायचेच आहेत. ठीक आहे. आणि एक महत्वाची गोष्ट, की त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, की जर त्यांनी इतर जिल्ह्यांना जर काही प्रश्न विचारले असेल, समजा एखाद्या जिल्ह्याबद्दल विचारले, पुण्याबद्दल विचारले, ठीक आहे, की बाबा पुण्यामधल्या महत्वाच्या राजकीय व्यक्तिमत्व कोणती, आणि तुम्हाला तुमचा जिल्हा रायगड आहे, मग रायगडवाल्यांनी काढायचं नाही का, ती माहिती काढायची. ठीक आहे. समजा सांगलीमधल्या काही साहित्यिकांबद्दल विचारले, तर मग समजा नाशिक किंवा जळगाववाल्यांनी साहित्यिकांबद्दल काढायची नाही का माहिती, काढायची. लक्षात ठेवा. तुम्हाला काय कळालं पाहिजे, की जिथं जिथं ज्या ज्या जिल्ह्याला जो प्रश्न विचारलेला आहे, तो माझ्या जिल्ह्याला अप्लाय केल्यानंतर मी काय इन्फॉर्मेशन काढली पाहिजे. ठीक आहे ना. पर्यटन स्थळ विचारलंय समजा कुठलं तरी, माझ्या ह्याच्यातलं मला पर्यटन स्थळ काढावं लागेल. हे का सांगतोय, याला म्हणायचं रेट्रोस्पेक्टिव्ह अनालिसिस. याला PYQ सारखंच करा. प्रिलिम्स आणि मेन्सला जसं करतो तसंच करा, तर तुम्हाला कॉन्क्रीट अभ्यास करता येईल इंटरव्ह्यूचा. नाही तर सगळा हवेत गोळीबार आहे, तुमचं काहीच प्रिपरेशन शेवटपर्यंत होणार नाही. लक्षात ठेवा. जर तुम्हाला स्पेसिफिक अभ्यास करायचा आहे, ट्रान्सक्रिप्ट करा. ट्रान्सक्रिप्ट मधले आपल्या जिल्ह्याचे प्रश्न एका पानावरती लिहून काढा. पहिल्या रजिस्टरच्या पहिल्या पानावरती हेडिंग टाका रिजन म्हणून, त्याच्यावरती सगळं लिहून काढा. त्याच्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यांना जे प्रश्न विचारले ते मला कसे अप्लाय होतात ते परत हेडिंग लिहून काढा, आणि त्या हेडिंगची माहिती शोधायला सुरुवात करा. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. म्हणून काय म्हणलंय, पहिल्या सेशनमध्ये पहिल्या दिवशी तर फक्त प्रश्नच गोळा करायचे, की आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांना, रिजनला, तालुक्यांना त्यांनी काय काय प्रश्न विचारले. समजा त्यांनी काय केलंय, समजा आपण म्हणूया साताऱ्यासाठी प्रश्न विचारलाय, की तुमच्या जिल्ह्यातले तालुके पूर्व पश्चिम लावा किंवा उत्तर दक्षिण लावा. कोल्हापूरला सांगितले समजा, की उत्तर दक्षिण लावा किंवा पूर्व पश्चिम लावा, जे काय असेल ते. मग मी माझ्या जिल्ह्यातले तालुके पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण लावून ठेवले पाहिजेत ना, ते हेडिंग मी काढून ठेवलं पाहिजे ना. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, तयारी करायची आहे. असं मी म्हणू शकत नाही, की नाही मला हा प्रश्न अप्लाय होत नाही, तो कोल्हापूरला विचारला, मी तर आहे कुठला जळगावचा, किंवा मी म्हणूया अमरावतीचा किंवा यवतमाळचा. महत्वाची अजून एक गोष्ट, समजा एखाद्या जिल्ह्याला GI टॅग विचारलं, काढा तुमचे GI टॅग कोणते आहेत ते. विचारतात ना तर विचारतात, कारण का, कुठल्याही जिल्ह्याबद्दलचे पडणारे फ्रिक्वेंट क्वेश्चन्स असतात ना, तर ते तशाच प्रकारचे असतात. लक्षात ठेवा. किंवा त्या जिल्ह्याची काही ओळख असते, त्या ठराविक ओळखीचे जे काही असतात ते प्रश्न ते तसेच ठरलेले असतात. त्याच्यानुसार तुम्हाला ती माहिती काढायला लागते, ते तुम्हाला कळालं पाहिजे. ओके. मग आपण काय करणार, पहिल्यांदा आधी प्रश्न काढणार, सगळे हेडिंग बनवणार, आणि लक्षात ठेवा, त्याच हेडिंगची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. अजिबात रॅन्डम माहिती त्या जिल्ह्याची शोधायची नाही. तेवढीच हेडिंग. पहिलं काय, हा बाबा ते काय विचारतं, वनांचं क्षेत्र विचारू शकतात, बरं बाबा आपलं आपलं वनांचं क्षेत्र लिहून काढलं. हा, परत काय पर्सनॅलिटी विचारू शकतात, ठीक आहे. पर्यटन स्थळ, हा ठीक आहे बाबा विचारू शकतात, बरं. मग काय, तालुके उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम, हा ठीक आहे बाबा. अजून काय, तर तुमच्याकडे पिके कुठले आहेत, हा ठीक आहे बाबा, ते पण लिहून काढलं. मग हे एक 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 प्रश्न PYQ मध्ये जो आला ना, तोच आधी लिहा, त्याच्याच आधी इन्फॉर्मेशन काढा. ही सगळी इन्फॉर्मेशन 3-4 दिवसांमध्ये काढून टाकल्यानंतर रिजन बाजूला ठेवून द्यायचं. आता काय करायचं, तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पुढचा टप्पा घ्यायचा. नाही तर तुम्हाला रिजनची इन्फॉर्मेशन जवळपास महिनाभर काढायला लागेल, ते काय एंड होणार नाही त्याचा. ठीक आहे. असं आपल्याला करून चालणार नाहीये. मी आधी पण सांगितलंय, मी पुन्हा पुन्हा सांगेल, 3-3, 4-4 दिवसांचे सेशन कडून पुढे सरकायचं आहे. त्यानंतर काय, दिवस दिवस चालू घडामोडी तुम्ही कदाचित वाचू शकता या दरम्यान. असं काही करू नका. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सुरू केलं ऑलरेडी 3-3, 4-4 तास पेपर वाचायला. काही फरक पडत नाही. तुम्ही 4 तास पेपर वाचा म्हणून तुम्हाला इंटरव्ह्यूला खूप चांगले मार्क आले, अजिबात येणार नाही. ठीक आहे ना, अजिबात येणार नाही. करंट न वाचता इंटरव्ह्यूला चांगले मार्क आले, यस होऊ शकतं असं. ठीक आहे ना. का, कारण तुमचा कोर एरिया कोणता आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. ठीक आहे. किंवा तुमच्या कोर एरियावरती प्रश्न विचारल्यानंतर ते चुकले नाही पाहिजेत, हे तुम्हाला महत्व नाही. तो उगाच काय करायचं, रशिया आणि युक्रेनच्या वॉरबद्दल कसल्या इंग्लिश पेपरमधल्या न्यूज आणि इतर कुठल्या पण न्यूज वाचत बसायच्या, प्रत्येकच लोक सत्ताचं आर्टिकल वाचायचं, असं तुम्ही नाही करायला पाहिजे. चालू घडामोडीला थोडंसं बाजूला ठेवा, आत्ता फार त्याचा लोड घेऊ नका. ठीक आहे.
करंटवरती काय करायचंय, फक्त वरवर आता ओव्हरलुक करायचं आहे. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वगैरे पाहायच्यात कंटाळा आला की, किंवा जेवताना जेवल्यानंतर स्लगिश पिरियडमध्ये करंटचा काय करायचं, ओव्हरऑल व्ह्यू घ्यायचा आहे. करंट तुम्हाला जेव्हा इंटरव्ह्यू सुरू होतात ना, त्या एका महिन्यामध्ये जे काही पीकला हे असतात, डिस्कशन्स असतात ना, सहसा आतापर्यंत त्याच्यावरती प्रश्न विचारले. ठीक आहे ना, तुम्ही बघा जरा थोडंसं चाळून मागचं, तर तुम्हाला कळून जाईल की ऑलिम्पिक आणि क्रिकेट बद्दल प्रश्न कधी विचारला. ठीक आहे ना, किंवा आपण म्हणूया काय ते रशिया युक्रेन बद्दल त्यांनी प्रश्न कधी विचारला, इस्रायल हमास बद्दल कधी विचारला. तर जेव्हा केव्हा त्यांनी हे प्रश्न विचारलेत ना, तेव्हा ते रिसेंट कॉन्टेक्स्टमध्ये काहीतरी त्याचं सिग्निफिकंट काहीतरी चालू होतं, आणि त्याच्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला सांगता येतात. काही फार विशेष नसतं जर तुम्ही त्या एका महिन्यामध्ये पण त्या गोष्टींची माहिती घेतला चाललात तरी. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सगळं करत असताना, ट्रान्सक्रिप्ट वगैरे करत असताना, तुम्ही पॅनल हेडचं प्रोफाइलिंग वगैरे करणार का, कोणता पॅनल काय प्रश्न विचारतो, लक्षात घ्या, करणार आहे आपण. ठीक आहे ना, अंदाज घेणार आहे आपण, पण फार जास्त आत्ता पण त्याच्यावरती आपण भर देणार नाही. आत्ता आपण रिजनवरती भर देणार, रिजनची इन्फॉर्मेशन. ग्रॅज्युएशनवरती भर देणार, ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन. सगळं हे जे काही पॅनलवाल्यांचं प्रोफाइलिंग आहे ना, की कुठले चेअरमन काय प्रश्न विचारतात, हे नंतरच्या टप्प्यामध्ये. तुम्ही म्हणाल की सर मग आता पुन्हा एकदा अंग चोरणाऱ्या लोकांचं असतं की सर आता मग काय, काही पॅनल मेंबर्स आता नाहीच आहेत. ठीक आहे ना, ते आता एमपीसी मधून रिटायर झालेत, आता आम्ही ते प्रश्न किंवा ट्रान्सक्रिप्ट बघत नाही. लक्षात ठेवा, पॅनलचे चेअरमन जरी आता सध्या नसतील, तरी मेंबर्स मात्र रिपीट होऊ शकतात. किंवा काय, तुम्ही मेंबर्सचं सोडा, मेंबर्स रिपीट होणं सोडा, कुठल्याही पॅनल येऊ द्या, मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, प्रश्न रिपीट होण्याचा चान्स खूप जास्त असतो. एआयचा प्रश्न कुठल्याही पॅनलवाला विचारू शकतो. ठीक आहे ना, असं काही सांगता येत नाही की ह्या पॅनलवाला हेच प्रश्न विचारले. ठीक आहे, शिंदे सरांचे काही प्रश्न ठरलेले आहेत की काय ते नाश्ता केला का, काय नाश्ता केला वगैरे वगैरे. देशपांडे सरांचे पण काही प्रश्न ठरलेले आहेत, फोटोचा असेल किंवा शिंदे सरांचं पण तेच असेल. वाघ सरांचे काही प्रश्न ठरलेले आहेत किंवा टेक्निकल गोष्टीबद्दल विचारतो, हे कुणालाही माहिती आहे. पण लक्षात ठेवा बेसिकली की भरपूर क्वेश्चन हे काय इकडच्या ट्रान्सक्रिप्टमध्ये, तिकडच्या ट्रान्सक्रिप्टमध्ये, किंवा एका पॅनलच्या दुसऱ्या पॅनलमध्ये येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला काही सगळ्याच मुलांनी ट्रान्सक्रिप्ट दिलेली नाहीये. तुम्हाला ठराविक काही मुलांनी ट्रान्सक्रिप्ट प्रोव्हाइड केलेले असतात. त्यामुळे तुम्ही फक्त अंदाज बांधू शकता. आता कितीतरी लोकांचे त्या ट्रान्सक्रिप्ट आपल्याला माहितच नाही की त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये काय घडलं. मग कशावरून आपण असं म्हणू शकतो की नाही बाबा, हा पॅनलमध्ये एवढंच बोललं गेलं किंवा एवढंच विचारलं गेलं, हे विचारलंच गेलं नाही किंवा विचारलं जात नाही वगैरे. त्याचा संबंध नाही. तुमची प्रोफाईल तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावरती आपण वर्क करू. पॅनलच्या प्रोफाइलिंग वरती पण आपण वर्क करणार आहोत. ठीक आहे ना, ते मी तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये घेऊन जाईल उलट, त्याच्यामध्ये की जे नवीन पॅनल मेंबर आलेत, तर त्यांच्या अनालिसिसमध्ये पण मी तुम्हाला घेऊन जाईल. आताच मी दाखवतो तुम्हाला, जमलं तर आहेत का बघूया आपण. तुम्ही तर त्या ग्रुपला जर असाल तर तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचणार आहेत. ठीक आहे ना. प्रथमेश सर, हे पुढचं हे दिसते का बघा, पेज सध्या आहे याच्यावरती. हो, दिसतंय सर. येस, आता बघा, मी जे तुम्हाला म्हणतो की पॅनल मेंबरचं प्रोफाईल, तर ठीक आहे ना, मी म्हणतोय आत्ता करू नका, पण पुढच्या टप्प्यात करायचंय. आणि पुढच्या टप्प्यात आपल्याला जे नवीन मेंबर्स आले, समजा तर राजू सर आलेत, निवतकर सर आलेत, तर त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन वगैरे सगळं 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 जे आहे ना, जे असायला पाहिजे आपल्याकडे. ठीक आहे, त्यांचं एकंदरीत शिक्षण म्हणा, इतर त्यांचं काम म्हणा, उल्लेखनीय काम वगैरे म्हणा, सगळं आहे आपल्याकडं. ते आपण डिस्कस करूया त्या वेळेला. त्या गोष्टींवरून ते काय प्रश्न आपल्याला विचारू शकतात. ठीक आहे ना, त्यांनी पीपीपी प्रोजेक्टमध्ये काय काम केलेलं आहे, किंवा त्यांनी कसं मेडिकल एज्युकेशनमध्ये काम केलं, हे सगळं सगळं आपल्याला बघायचं. म्हणजे निवतकर सर असतील, वारभुवन सर असतील, त्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन किंवा काय त्यांच्याबद्दलचा एक इन्साइट, किंवा ते काय नेमके त्यांच्या प्रोफाईलवरून ते आपल्याला काय प्रश्न विचारू शकतात, किंवा काय दिलीप पाटील सर असतील, म्हणजे एकंदरीत काय नवीन जी लोक ऍड झालेली आहेत, तर त्यांच्या अनुषंगाने आपल्याला काय नेमके प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग समजा त्यांचं पोलिसिंग हे जे आहे बॅकग्राऊंड आहे, किंवा काय त्यांनी समजा काही ई गव्हर्नन्समध्ये काम केलं असेल, तर त्यांच्यासमोर आपल्याला कुठल्या गोष्टी सांगायच्या आहेत, बोलायच्या आहेत, हे सगळं आपल्याला काय करायचंय, डिव्हाइस करायचंय. लक्षात ठेवा, सगळं आहे. तुम्हाला प्रयत्न करू आपण की या गोष्टींबद्दल काय करणं, ब्रीफ देणं, तुम्हाला काय गोष्टी चांगल्या प्रकारे सांगणं वगैरे वगैरे. एकदा आपण एखाद्या गोष्टीला हात घातल्यानंतर ती गोष्ट तुमच्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवण्याचा प्रयत्न असतोच, आणि तो आपण करूया. ठीक आहे ना, त्यामुळे याच्यामध्ये फार लोड घेऊ नका प्रोफाइलिंगचा वगैरे. ठीक आहे, पुढे महत्वाची अजून एक गोष्ट, की बऱ्याच जणांचं असतं की सर आम्ही सोर्सेस कुठले वापरू इंटरव्ह्यूसाठी. लक्षात घ्या, बुक ॲज अ सोर्स असा सोर्स नसतो, पुस्तक असा सोर्स नसतो इंटरव्ह्यूसाठी, आणि नसला पण पाहिजे. ठीक आहे ना. तर तरी पण इंटरव्ह्यूसाठी काही पुस्तकं आहेत का, मुकुंद होन सरांचं आहे, भोळे सरांचं आहे, शेखर गायकवाड सरांचं आहे. ठीक आहे ना, आणखी एन नंबर ऑफ पुस्तकं तुम्हाला कशाबद्दल इंटरव्ह्यूची मिळून जातील. ठीक आहे, आता बघा, आता ही पुस्तकं वाचायची का मग, ही पुस्तकं तर तुम्ही प्रायमरी लेवलला वाचून काढली पाहिजे, अशी सहज वाचली पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला त्यातले काही मुद्दे वाटले तर त्याचे नोट मेकिंग केलं पाहिजे, टिपणं काढली पाहिजे.
जर ती काढली तरच फायदा होतो. मी पुन्हा सांगतो, तुम्ही मुकुंद सरांचं पुस्तक काय, भोळे सरांचं काय, किंवा शेखर गायकवाड सरांचं पुस्तक काय, तुम्ही जर त्यातलं काही पिन पॉईंट टिपणं काढली, की वर्ड्स काढून ठेवले, जर इन्फॉर्मेशन घेतली, त्याच्यावरती नंतर नजर फिरवली तरच फायदा होतो. नाहीतर पुस्तक वाचून विसरून पण जाल तुम्ही, काहीच फायदा होणार नाही, असं पण होऊ शकतं. त्याच्यामुळं ठीक आहे, ही इंटरव्ह्यूची पुस्तकं आहेत, पण लक्षात घ्या महत्वाची गोष्ट, बेस्ट सोर्स तुमच्यासाठी काय असेल, म्हणजे तुम्हाला ही सगळी लोक पण हेच सांगतील, वरची लोक सगळी तुम्हाला हेच सांगतील, बेस्ट सोर्स काय असणार आहे, तुमचा ट्रान्स्क्रिप्ट असणार आहे. ठीक आहे ना. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आतापर्यंत आयोगाने वेगवेगळ्या इंटरव्ह्यूमध्ये काय विद्यार्थ्यांना काय विचारलं, कुणाचं ग्रॅज्युएशन काय आहे, त्याच्यावरून त्याला काय प्रश्न विचारण्यात आले, तुम्हाला इन्साइट येतात त्याच्यामुळे, की अरे एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. इलेक्ट्रिकल इंजिनियर समजा एखादा गेला कुणासमोर, त्या इंटरव्ह्यूच्या पॅनल समोर, तर असं होत नाही की त्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरचे प्रश्न विचारतील, इलेक्ट्रॉनिकचे पण विचारू शकतो. मग तुम्हाला वाटतं अरे यार ह्यांना काहीतरी गैरसमज झाला, माझं ब्रांच कळलं नाही. लक्षात ठेवा, समोरच्या व्यक्तीला इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक जर समजा फारसा फरक काय करता आला नाही किंवा काय, त्यांनी तुम्हाला तसे प्रश्न विचारले तरी पण तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. एखाद्या इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग वाल्याला मेकॅनिकलचा प्रश्न विचारला तरी सुद्धा त्यांनी ते ऍक्सेप्ट केला पाहिजे, टॅकल केला पाहिजे. असं आपण म्हणू शकत नाही की नाही मला हा प्रश्न विचारू नका. मला रजनी राजन मॅडमनी बॉटनीचे झुलॉजीचे प्रश्न विचारले होते. मी एमबीबीएस, मी म्हणायचं का मग की बॉटनी झुलॉजी मला आता कशाला विचारताय, मला एमबीबीएसचे प्रश्न विचारा, असं नाही म्हणतात, लक्षात ठेवा. कारण का, बॉटनी झुलॉजी मग तू 12वीला काय केलं असाच प्रश्न पडेल ना. त्यामुळं जेव्हा तुम्ही ट्रान्सक्रिप्ट बघता तेव्हा तुम्हाला इन्साइट काय येतात, कुठल्या ग्रॅज्युएशनला कसे प्रश्न विचारले, कुठल्या काय म्हणूया आपण रिजन बद्दल त्यांनी काय नेमकं प्रश्न विचारले, कसे विचारले, हे तुम्हाला कळू शकतं. सो बेस्ट सोर्स काय असतो, ट्रान्सक्रिप्ट असतो, त्याचं अनालिसिस असतं, त्याच्यावरती ब्रेन स्टॉर्म करणं, चांगला सेल्फ स्टडी करणं, त्याचा खूप व्यवस्थित सेल्फ स्टडी करायचा, त्याच्यातून तुमच्याला प्रिडिक्शन बांधता येतात की हा मग मला काय विचारतील. एखाद्याला विचारलं असेल की वडील काय करतात, आणि मग वडील काय करतील समजा, आपण म्हणूया वर्कशॉपमध्ये काम करतात किंवा स्वतःचा बिझनेस आहे म्हणा, किंवा एखादं काय ते दुकान आहे म्हणा, किराणा दुकान आहे म्हणा, तर त्याच्याबद्दल मग काय प्रश्न विचारले, एफडीआय रिटेलमध्ये गेले का मग, तर या गोष्टींचं तुम्हाला काय करायला लागेल ना, कॉन्शियसनेस असावं लागेल की अरे हा मग मला माझ्या वडिलांवरून आईवरून काय प्रश्न विचारतील हे तुम्हाला कळेल कुठे, जर तुम्ही ट्रान्सक्रिप्ट व्यवस्थित केलात तर. ते तुम्हाला फक्त आणि फक्त पुस्तकांमधून याचा इन्साइट येत नसतो. ठीक आहे ना. वाचली पाहिजेत पण तुम्हाला वर्क कुठे करायचं आहे, तर तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट वरती वर्क करायचं आहे. ठीक आहे ना. पॅनल वाईज कन्साइज तुम्हाला इन्फॉर्मेशन या सगळ्या ट्रान्सक्रिप्ट मधून मिळते. आपण तर आपल्या बुकलेटमध्ये टॉपिक वाईज करून टाकलेलं आहे की सगळ्या हॉबीजचे क्वेश्चन एकीकडं, इंजिनिअरिंग वाले क्वेश्चन एकीकडं, सायन्स बॅकग्राऊंड वाल्यांचे क्वेश्चन एकीकडं, ज्यांचं पॉल सायन्स आहे त्यांचे क्वेश्चन एकीकडं. ठीक आहे. आता ते असं काही सेग्रिगेशन करून तुम्ही वाचा असं नाही, सगळं एकत्र पण वाचू शकता, पण तुम्हाला थोडंसं सोपं जावं म्हणून आपण तो पण पॅनल केलेला आहे. ठीक आहे ना. कुठला पण पॅनल असू द्या, त्या पॅनलमध्ये क्वेश्चन्स रिपीट होतात, मेंबर्स परत रिपीट होऊ शकतात, पॅनल रिपीट होऊ शकतात, पॅनलचे मेंबर्स ह्या पॅनलमधून त्या पॅनलमध्ये जाऊ शकतात, किंवा नवीन आलेले पॅनल मेंबर्स सुद्धा कदाचित तुम्हाला त्याच धाटणीचे प्रश्न विचारू शकतात. कारण का, विचारण्यासारख्या काही गोष्टी तशाच असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. तुम्ही तुम्ही लातूरच्या आहात, तुम्ही धाराशिवच्या आहात, धाराशिवच्या काही गोष्टी बदलतच नाहीत, कुणी पण येऊ द्या. लातूरचा लातूर पॅटर्न बद्दल प्रश्न विचारणं ही पद्धत बदलतच नाही. छत्रपती संभाजीनगरचे असाल तर छत्रपती संभाजीनगर नाव देण्याबद्दल असेल किंवा काय, निजामाबद्दल असेल किंवा काय, मराठवाडा मुक्तीसंग्रामाबद्दल असेल, ह्या गोष्टी बदलत नाहीत, लक्षात ठेवा. पॅनल मेंबर जरी बदलले तरी प्रश्न ते बदलत नाहीत किंवा बदलले नाही पाहिजे, ते तुम्हाला कळायला पाहिजे. नाही तर मग काय कराल तुम्ही, गडबडून जा. त्यामुळं काय, ट्रान्सक्रिप्ट व्यवस्थित करायच्या, त्याचं अनालिसिस खूप मस्त व्यवस्थित करायचं, ते तुमचा बेसिक सोर्स असणार, लक्षात ठेवा. ठीक आहे. अजून एक बेसिक प्रश्न जो आपल्या आत्ताच्याच लेक्चरचा पार्ट असेल तो म्हणजे कोणता, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, डेली रुटीन काय पाहिजे, टार्गेट ओरिएंटेड प्रिपरेशन कसं करायचं, फुल टाइम करू का इतर एक्झामचा अभ्यास करू, वगैरे वगैरे. ज्यांना इतर कुठलंही टार्गेट आता इथून पुढे नाहीये, बऱ्याच जणांनी ऑब्जेक्टिव्हलाच काय एंड मानलेला आहे आणि इथून पुढे तयारी करणार नाही असं ठरवलंय, किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी काही पोस्ट आहे वगैरे वगैरे, त्यांना सांगतो तुम्ही पूर्णपणे 100% इंटरव्ह्यूची तयारी केली पाहिजे, जर तुमचं पुढे काहीच टार्गेट नाही. ज्यांना पुढची प्रिलिम्स द्यायची आहे, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये उतरावं लागणार आहे, किंवा ग्रुप सी मेन्स वगैरे तुम्हाला द्यायची आहे वगैरे, जे काय असेल ते, त्यांनी काय करा, तुमचं 40% ऑब्जेक्टिव्हचं प्रिपरेशन सध्या चालू ठेवा. तुमच्या दिवसामध्ये 8-12 तास असतील समजा, जे काय असेल ते, त्याच्यामध्ये तुम्ही 40% अभ्यास तुमचं ऑब्जेक्टिव्हचं प्रिपरेशन चालू ठेवा. 60% तुम्ही इंटरव्ह्यूला द्या. ऑब्जेक्टिव्हचं प्रिपरेशन करणं म्हणजे सुद्धा इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करणं असतं. तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचलं, कोर पॉलिटी केलं, तरी तुम्हाला संवैधानिक तरतुदींबद्दल रिव्हिजन होत राहते, फायदा होतो. ठीक आहे. काही तोटा होत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. जे काय कराल, जॉग्राफी कराल, हिस्ट्री कराल, काही ना काही कदाचित कोलॅटरल क्वेश्चन तुम्हाला त्या अनुषंगाने विचारला, तर तुमचं ऑब्जेक्टिव्हचं प्रिपरेशन करणं हे सुद्धा चांगलंच असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इंटरव्ह्यू आणि ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह म्हणण्यापेक्षा इंटरव्ह्यू आणि इतर अभ्यास जर प्रिपरेशन करत असाल, तर इंटरव्ह्यू तुमचा सेकंड सेशन असला पाहिजे, इव्हिनिंग किंवा आफ्टरनून सेशन असला पाहिजे. अजिबात सकाळच्या सेशनमध्ये इंटरव्ह्यू बसायचं नाही, कारण सकाळच्या सेशनमध्ये इंटरव्ह्यूचा अभ्यास करायला लागलं की संध्याकाळपर्यंत मग इंटरव्ह्यूज करतो आपण, आणि मग काय परत एकदा ते ग्रुप सी मेन्स प्रिलिम्स पुढच्या प्रिपरेशन तुमचं बाजूला पडू शकतं. त्यामुळं काय करा, जर तुमच्या पुढे काही इतर टार्गेट नसेल तर 100% इंटरव्ह्यू करा.
जर तुम्हाला प्रिलिम्स खूप जोर लावून पुढची करावी लागणार असेल तर काय करा, 40% तुम्ही तुमच्या प्रिलिम्सला आणि ऑब्जेक्टिव्हला द्या, बाकी वेळ तुम्ही इंटरव्ह्यू करा. कारण का इंटरव्ह्यू मे बी काय होऊ शकतो, तुम्हाला वेळ अचानकपणे मग कमी दिला जाऊ शकतो वगैरे, असं होऊ शकतं. सेशन इंटरव्ह्यूचं सेकंडच ठेवा, फर्स्ट सेशन ठेवू नका, सेकंड किंवा थर्ड ठेवा इंटरव्ह्यूचं सेशन, म्हणजे लॅटर पार्ट ऑफ डे मध्ये ठेवा, लक्षात घ्या. त्यानंतर काय, व्हेरी लो स्कोर इन ऑब्जेक्टिव्ह 60. म्हणजे आता काही जणांचं असं असतं की सर, कुणीतरी म्हणतंय की कदाचित इंटरव्ह्यूला तुमचं क्वालिफिकेशन क्वालिफाय व्हाल तुम्ही, म्हणून तुम्ही इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचा विचार करता, म्हणजे खूपच लो आहे. ठीक आहे, तुम्हालाच इंट्युशन येते मधनं की नाही कदाचित मी याच्यामध्ये काय ते काठावरती पास होईल वगैरे, असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर मग तुम्ही 60% 70% ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करा, इंटरव्ह्यूचं थोडं कमी प्रिपरेशन करा. पण मला असं वाटतं की जर वाटत असेल ना चान्स आहे इंटरव्ह्यूचा, तर दणकावून इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करावं. कारण का, एकदा का परत पुढची प्रिलिम्स आल्यानंतर असंही तुम्हाला प्रिलिम्सचा अभ्यास करायला लागतो. आत्ता झोन आहे, ठीक आहे ना, इंटरव्ह्यूचा अभ्यास करण्याचा. मला वाटतं की जवळपास एक 15 ऑगस्ट पर्यंत तुम्ही झोन आहे तुमच्याकडे तो करण्याचा. कारण तुम्ही मेन्स दिलेली आहे, म्हणजेच तुम्ही यावेळेस इंटरव्ह्यूचा विचार करता, म्हणजे तुम्ही मेन्स दिली आहे. तुम्ही मेन्स दिली तर काय तुमचं इंटरव्ह्यू, सॉरी प्रिलिम्स जे आहे ते तुम्हाला 1-1.5 महिन्यामध्ये मॅनेज करता येऊ शकतं. पण मग जर तुम्ही 10-15 ऑगस्ट पर्यंत इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करून बाजूला पडलं, म्हणजे बाजूला ठेवलं ना ते, तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल इंटरव्ह्यूचा, त्या अनुषंगाने तुम्ही याचा विचार करू शकता. काही जण जॉब किंवा ड्युटीवरती आहेत, त्यांना मी सांगेल की तुम्ही इंटरव्ह्यूचंच प्रिपरेशन करा. ठीक आहे, कारण का, तुम्ही ऑलरेडी जॉब किंवा ड्युटीवरती आहात, तर तुम्ही सेक्युअर लेवलला आहात. मग तुम्ही इंटरव्ह्यूचं दणकावून प्रिपरेशन करणं म्हणजे काय, पुढच्या टप्प्यातली पोस्ट तुमची ओढून आणणं. तुम्हाला जॉब आणि ड्युटीवरती असून पण पुढची प्रिलिम्स करावी लागणार असेल, तर मग तुम्ही काय करा, सकाळचा एक सेशन तुमचा इंटरव्ह्यूचा घाई गडबडीवाला जो सेशन असेल तो इंटरव्ह्यूसाठी द्या, आणि संध्याकाळचा जो काही सेटिंगवाला आहे किंवा काय म्हणूया बसून अभ्यास करायचा, तेव्हा मात्र तुम्ही ऑब्जेक्टिव्हचं प्रिपरेशन करा पुढच्या प्रीचं. आणि दिवसभरामध्ये किंवा सकाळच्या ह्याच्यामध्ये लॉटमध्ये आपण म्हणूया, तुम्ही इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करा. ऑफिसमध्ये वगैरे तुम्ही इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करू शकता, फार काही त्याला वेगळं लागत नाही. फक्त काय करायचं, लिहायचं, नोट मेकिंग करायचं, लक्षात ठेवा, हवेतलं प्रिपरेशन करायचं नाही, लक्षात घ्या. जर तुम्हाला ऑलरेडी चांगला जॉब किंवा ड्युटी असेल, तर मात्र तुम्ही दिवसातले दोन्ही सेशन, सकाळचा आणि संध्याकाळचा, ड्युटीच्या आधीच्या आणि नंतरचा दोन्ही सेशन पुढचे 21 दिवस काय केलं पाहिजे, तुम्ही इंटरव्ह्यूज केला पाहिजे. कारण का, माझं तुम्हाला सगळ्यांना सांगलं की इंटरव्ह्यू करून ना मोकळं व्हा. म्हणजे पुढच्या 20-21 दिवसांमध्ये इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करून मोकळं व्हा. त्याचा फायदा काय होईल, मॉक वगैरे कुठे सुरू झाले उद्या, आपले काय अजून इतर कुठले पण सुरू होतात सगळे, तर त्यांच्या मॉकला तुम्हाला सामोरं जायला लागतं. मॉक नंतर परत तुम्हाला काय करता येतं, त्याच्यावरती वर्क करता येतं वगैरे. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या. आता आजच्या लेक्चर मधला अजून एक महत्वाचा पार्ट म्हणजे की तुम्हाला एक टार्गेट देऊन टाकतो की आपल्याला रिजन किंवा डिस्ट्रिक्ट करायचं असं आपलं ठरले आता. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही आजपासून किंवा उद्यापासूनच रिजन करायला सुरुवात करा, किंवा स्वतःचा जिल्हा. त्यासाठी कुठले सोर्सेस आहेत, तर आपला जिल्हा किंवा काय, आमचं कोल्हापूर, आपलं कोल्हापूर, जे काय असेल ते, या कोल्हापूरबद्दल विद्याभारती प्रकाशनाची छोटी छोटी पुस्तकं आहेत. मग ती बस स्टँडवरती पण मिळतात, केसागरमध्ये पण मिळतील, सगळीकडे मिळतील. कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईटवरती पण तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल, झेडपीच्या वेबसाईटवरती पण तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल, तुमच्या जिल्ह्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन, गावाची इन्फॉर्मेशन तुम्हाला विकिपीडियावरती पण मिळेल. ठीक आहे, यातला मला जो बेस्ट सोर्स वाटतो तो कोणता, तर विद्याभारतीची जी प्रकाशनाची छोटी छोटी पुस्तकं आहेत किंवा काय, हे कलेक्टर ऑफिस किंवा झेडपीची वेबसाईट. विकिपीडिया फारसं मला एवढं महत्वाचं वाटत नाही, किंवा ते खूप जास्त हॅपहॅझार्ड होऊन जातं वगैरे. त्याच्यानंतर वर्तमानपत्राची लोकल पुरवणी, म्हणजे आपलं बीड, आपलं कोल्हापूर, ठीक आहे, ज्या ज्या वर्तमानपत्र तुमच्याकडे लोकल आहेत त्याची पुरवणी, हा सोर्स मात्र मला खूप जास्त महत्वाचा वाटतो. जर तुमच्यापैकी अजून कोणी हा सोर्स वापरायला सुरुवात केली नसेल, तर हा सोर्स वापरायला सुरुवात करा. कारण का, त्याच्यामध्ये खूप चांगली चांगली इन्फॉर्मेशन येते, लक्षात ठेवा. आणि ती तुमचा अवेअरनेस तुमच्या जिल्ह्याबद्दलचा, तालुक्याबद्दलचा, तुमच्या रिजन बद्दलचा वाढवते. ते खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे ही तुम्ही पुरवणी ऑनलाईन पद्धतीने पण वापरू शकता, किंवा तुम्ही आत्तापासूनच ते करायला सुरुवात करा. ठीक आहे, मग आता तुम्ही म्हणाल की मग पुरवणीच वाचू का फक्त, नाही, आधीच सांगितलं की पीवायक्यू पाहायचे, ट्रान्स्क्रिप्ट मध्ये जायचं, सगळी लिस्ट बनवायची, त्याच्यानुसार ह्या सोर्सेसमधून, सगळ्या सोर्सेसमधून त्याची इन्फॉर्मेशन लिहून ठेवायची. आणि मग डेली लेवलवरती मग काय करायचं, वर्तमानपत्राचे लोकल पुरवणी फॉलो करायची. कळते का बघा, स्ट्रीमलाईन करून टाका प्रिपरेशन, काही रॅन्डम करू नका. ठीक आहे, काही जण गॅझेटियर वगैरे आणतात, पण गॅझेटियरचा घोळ होऊ शकतो. गॅझेटियरमध्ये खूप जास्त डेटा असू शकतो, तेवढा डेटा काही तुमच्याकडून अपेक्षित नसतो. हिस्ट्री विस्ट्री तुमच्यापैकी खूप जण काय करतात, गावाची हिस्ट्री किंवा जिल्ह्याची हिस्ट्री वगैरे सातवाहन कालावधीपर्यंत वगैरे वगैरे कुठेही लांब लांब जातात. खूप काही सिग्निफिकंट असेल तर करायला पाहिजे, नाही तर नाही करायला पाहिजे, एवढं कळायला पाहिजे. ओके, फोटोजिंको प्रेस आहे पुणे जनरल पोस्ट ऑफिसाच्या तिथे. तिथे तुमच्या तुमच्या जिल्ह्याचे तुम्हाला गॅजेटेर उपलब्ध होऊ शकतात, किंवा ऑनलाईन पद्धतीने पण होऊ शकतात. पण थोडंसं मी या बाबतीमध्ये एवढा शुअर नाही गॅजेटेर वापरण्याबद्दल, कारण व्हास्ट डेटा असतो, तेवढा डेटा आपल्या कामाचा नसतो. ठीक आहे, काही जण असं सांगतात की शासकीय ऑफिसांमध्ये डॉक्युमेंट वगैरे पण चाळावेत वगैरे. मला नाही वाटत की करायला पाहिजेत, कारण नाही गरज आहे.
एवढे वरचे जे काही सोर्सेस आहेत ना, बेसिक बेसिक आणि PYQs आतापर्यंत आलेले, त्याच्यावरती गोष्टी होऊन जातात. लक्षात ठेवा, आपण परीक्षार्थी आहे ना, परीक्षार्थीसारखंच वागणार आहे. मला काही माझ्या जिल्ह्याचा पत्रकार किंवा एक्सपर्ट व्हायचं नाही, पत्रकार एवढं मला नॉलेज मिळवायचं नाही आहे. इतकं मी प्रॅक्टिकल किंवा प्रुडंट मला राहायचं आहे. मला डोकं लावून अभ्यास करायचा आहे, फरफटल्यागत काहीतरी करायचं नाही. ओके. शेवटीच असू द्यात वगैरे वगैरे, किचकट आहे नाही, नॉट फिजिबल वगैरे सांगितलेलं, ठीक आहे ना. हे जे म्हणतोय आपण की पुरवणी का करायची, लोकल पुरवणी का करायची. लोकल पुरवणीमध्ये खासदारांची नावं, पालकमंत्र्यांची नावं, अधिकाऱ्यांची नावं, तहसीलदार, कलेक्टर, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांनी उद्घाटन केलं, तिथली शाळेचं उद्घाटन झालं. या शाळेमध्ये आज हा कार्यक्रम करण्यात आला. बीडच्या एखाद्या शाळेमध्ये काय सेक्स रेशोसाठी अवेअरनेससाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. स्त्रीभ्रूण हत्येसाठी काय कोल्हापूरच्या या शाळेमध्ये असा कार्यक्रम घेण्यात आला. इथं इथं या संस्थेचं असं असं मान्यवरांनी उद्घाटन केलं, ठीक आहे ना. इथं इथं याला रंगे हात पकडलं, जे काय असेल ते वाळू माफियाला हे झालं वगैरे वगैरे. या सगळ्या पुरवण्या वाचल्यामुळं तुमचं काय होतं ना, धार्मिक स्थळं, आंदोलनं, शेतीचे प्रश्न जे काही तुमच्या रिजन मधले आहेत ना, त्या सगळ्यावरती तुमची कायम नजर राहते. आणि बऱ्याचशा वेळेला की आता हा रस्ता बांधणं चालू आहे, खूप दिवसाचा हा काम रखडलेला आहे, हा हायवे कंप्लीट झालेला नाही आहे, हा प्रकल्प आला होता सिंचनाचा, पाटबंधारे प्रकल्प हा आला होता, याच्यात काहीतरी अडचण झालेली आहे, गावाचे काय वृक्षारोपणाची मोहीम हातात घेतलेली आहे. एन नंबर ऑफ गोष्टी त्या लोकलच्या पुरवणीमध्ये असतात ना, त्या एक्सिलंट सोर्स आहेत, लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी, ठीक आहे. त्याच्यामुळे त्याचा वापर करा, ठीक आहे. आणि रिजन म्हणजे टॉपिकची तुमची भीती त्याच्यामुळे खूप जास्त निघून जाऊ शकते, असं मला वाटतं. तुमचं तुम्ही ठरवा. कारण मला जो एक्सपिरियन्स आहे या गोष्टींचा, की रिजन कुठून अभ्यास चांगला होता, तर पुरवणी खूप चांगल्या प्रकारे इन्साइट देऊ शकते. एकदा का तुम्ही स्टॅटिक डेटा काढला पुढच्या 2-3 दिवसामध्ये कशाचा, रिजनचा, PYQ नुसार, की मग नंतर तुम्हाला डेली बेसिसवरती तुम्ही काय पुरवणी फॉलो करू शकता, लक्षात घ्या, ठीक आहे. आणि इन्फॉर्मेशन सस्टेन पिरियडसाठी म्हणजे पुढच्या काही दिवसांसाठी तुम्ही कंटिन्युअसली ते वाचत राहणार आहे ना, तर त्यामुळे काय होतं ना, एक रिजन बद्दलचा कॉन्फिडन्स येतो की हा ठीक आहे, मला माझ्या रिजनचा चांगला अवेअरनेस आहे असं वाटायला लागतं, ठीक आहे ना. त्याच्यामुळे लक्षात घ्या, रिजन खूप महत्वाचं आहे. पहिल्यांदा का सुरू करायचा हे मी नेहमी म्हणतो, की जर मोदीजींमध्ये आणि आयोगांमध्ये काय कॉमन आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दोघांसाठी पण, आयोगासाठी सुद्धा, आपल्या MPSC साठी सुद्धा काय आणि मोदीजींसाठी सुद्धा काय, व्होकल, ठीक आहे, फॉर लोकल. बी व्होकल फॉर लोकल हे महत्वाचं आहे. मागच्या इंटरव्ह्यूच्या ग्रुपला पण मी म्हणलं होतं की बी व्होकल फॉर लोकल म्हणजे काय, तुमच्या रिजन बद्दलचा अवेअरनेस लय मॅटर करतो, लक्षात ठेवा, ठीक आहे ना. जर तो असेल तर तुमचं इम्प्रेशन चांगलं पडतं, नसेल तर जरा थोडंसं डेंजरसच असतं, लक्षात घ्या. त्यामुळे काय करा, उगं ग्लोबल बातम्या मोठ्या मोठ्या करण्यापेक्षा, ठीक आहे ना, की ट्रम्प काय म्हणतो आणि इलॉन मस्क काय म्हणतो वगैरे वगैरे, एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा तुम्ही काय करा, तुमचं रिजन व्यवस्थित करा. ग्लोबल बातम्या आपण नंतर करू, ठीक आहे ना. इस्रायल हमास जाऊ द्या, आधी आपलं काय महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरमध्ये काय वाद आहे त्याच्याबद्दल समजून घ्या. जर तुम्ही मॉन्ट्रियलच्या एरियामध्ये कुठेही राहत असाल किंवा त्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही बिलॉंग करत असाल, तर तो अवेअरनेस तुमच्याकडे असला पाहिजे. उगीच काय मोठं मोठं विचार करून फार जमणार नाही. कारण का, तिथं काय आलं नाही ना तर ते माफ असतं, पण इथं काय आलं नाही, लोकल लेवलचं काय आलं नाही तर त्याला माफ माफ करता येत नाही, लक्षात ठेवा. आणि त्याच्यातून तुमचा अवेअरनेस खूप चांगल्या प्रकारे चेक केला जाऊ शकतो. ओके. हे आहे मग काय, रिजन बद्दलचं. आता बघा, हे सोडून, रिजन बद्दलचे सोडून एन नंबर ऑफ डाऊट्स आहेत, ठीक आहे. त्याच्या आधी मी काय करतो, तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो की तुम्हाला हे कसं करायचंय. काही नाही, फार वेळ नाही घेणार. हा. ठीक आहे. आपण समजा तुमच्याकडे नोट मेकिंगचं एक पान आहे, पेज किंवा तुमचं रजिस्टर आहे. काय करा, इथं हेडिंग टाकून द्या, पहिल्या पानावरती रिजन. ओके. रिजन नावाची हेडिंग टाका. मग काय करा, 1, 2, 3 असं करून काय करा, याच्यामध्ये सगळे PYQs आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांना काय विचारलं, वेगवेगळ्या तालुक्यांना काय विचारलं, तुमच्याकडे पाण्याचे स्रोत, तुमच्याकडे धरणं, तुमच्याकडे नॅशनल हायवे कोणता, स्टेट हायवे कोणता गेलेला आहे वगैरे वगैरे, तुमच्याकडच्या पर्सनॅलिटी जे काय असेल ते सगळ्या जिल्ह्यांचं आपल्याला जे काय अप्लाय होतं, आपल्या जिल्ह्याचं तर झालंच झालं, पण सगळ्या जिल्ह्यांचं आपल्याला जे काय अप्लाय होतं ना, त्याची सगळ्याची अशी लिस्ट लिहून काढायची 2 कॉलममध्ये. इथं 2 कॉलममध्ये ठेवायचं हे. 2 कॉलममध्ये इकडे एक कॉलम बनवायचा, इकडे कॉलम बनवायचा, हेडिंग बनवायच्या. आपण समजूया की 100 प्रश्न निघाले आपल्या रिजन बद्दलचे, तुमचे समजा 2-3 पानं भरली याच्यामध्येच हेडिंग काढूनच. मग काय करायचं, पुढच्या 3ऱ्या-4थ्या पानावरती आपण गेल्यानंतर पहिला क्वेश्चन घ्यायचा, त्याचं उत्तर इथं लिहायला सुरुवात करायचं. दुसरा क्वेश्चन घ्यायचा, त्याचं उत्तर इथं लिहायचं, ठीक आहे ना. तिसरा क्वेश्चन घ्यायचा, त्याचं उत्तर इथं लिहायचं. आणि काय करायचं, इकडची जी जागा आहे ना, म्हणजे कॉलम बनवताना कॉलम काय रेषा मारून बनवू नका. इकडची जागा आहे ना, इकडची थोडीशी जागा ही अशीच ब्लँक ठेवायची. या जागेमध्ये तुम्हाला नंतर काय तुम्हाला वाटलं तर व्हॅल्युएशन करता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. ही जागा अशीच ब्लँक ठेवा. आणि हीच पद्धत आपल्याला युटिलाइज करायची आहे. मग आपण काय करणार, हे 100 प्रश्नांची उत्तरं लिहित जाणार. आणि हे 100 प्रश्न झाले एकदा, किंवा आपण रिजन ठेवून देणार, मग ग्रॅज्युएशन घेणार.
मग ग्रॅज्युएशनसाठी जे विचारतात ते आपण डिस्कस करणार आहे पुढे, ग्रॅज्युएशनसाठी काय विचारतात, कशी तयारी करायची वगैरे. तर ग्रॅज्युएशनचं आपण गोष्टी घेणार आणि त्याच्याबद्दलच्या गोष्टी काय करणार, मग पुन्हा एकदा PYQ काढणार, ते लिहिणार आणि तसं पण अशाच पद्धतीने वह्या म्हणजे काय ते पानं भरवणार. म्हणजे समजा आपण म्हणूया की आपल्या रिजनची कदाचित 10 एक पानं भरतील उत्तर लिहून वगैरे, ठीक आहे, सफिशियंट आहे. आणि ही जी जागा आहे बाजूची ती मुद्दाम ठेवायची, कारण त्याच्यामध्ये व्हॅलिडेशन करता येतं. ही जी पद्धत आहे की इकडचा एक कॉलम आणि इकडचा एक कॉलम, हा कॉलम रिकामा सोडायचा, ही पद्धत का कामाला येते? समजा आपण पुढच्या टप्प्यामध्ये गेलो आणि आता आपण काय करतोय, ओपिनियन बेस्ड क्वेश्चन किंवा फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन, हाय प्रशासन, प्रशासनात काय यायचं असं उत्तर तयार करतोय. तर त्याचं उत्तर समजा तुम्ही या भागामध्ये डाव्या हाताला लिहिले, ठीक आहे, किंवा आपण म्हणजे इथे लिहिले, समजा या भागामध्ये लिहिले. आता याच्यामध्ये तुम्ही 1 2 3 4 असे काहीतरी आकडे टाकलेले आहेत की त्याच्यानुसार तुम्ही काय केले, पॉईंट बनवलेले आहेत की मला प्रशासनात काय यायचंय. उद्या जर त्या पॉईंटचं रिशफलिंग करायचं आणि त्याचं नवीन उत्तर तयार करायचंय, तर तुम्ही या भागामध्ये ते काय करू शकता, उत्तर लिहू शकता. त्याच्यामुळे तुमचं रिफायनिंग चांगलं होतं. जो काही सुरुवातीला काढलेला डेटा असतो त्याच्यामध्ये नंतर खूप बदल होऊ शकतात किंवा पॉईंट्समध्ये चेंजेस होऊ शकतात. तुमच्या जिल्ह्याच्या 3 समस्या तुम्ही काढल्या, त्याच्यामुळे तुम्हाला नंतर बदल करावा वाटतं की मला ह्या 3 समस्यांमध्ये हे रिशफलिंग करायचंय. तर आधी इथं लिहिलं होतं या कॉलममध्ये, आता तुम्ही या कॉलममध्ये तिथं भरून काढू शकता. त्यामुळे काय करा, हे सगळं रजिस्टर करताना ना, हा जो उजवीकडचा भाग आहे हा थोडासा ब्लँकच राहू द्या, सगळं लिखाण काय करा या बाजूला करा. ठीक आहे ना. तर ते होऊ शकतं. किंवा तुमच्यापैकी कोणी असं पण करेल की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिल्यानंतर मग खाली जागा सोडेल आणि मग पुढचा प्रश्न चालू करेल. हा ना 1 नंबरचा प्रश्न, त्याचं उत्तर इथं लिहिलं, 2 नंबरचा प्रश्न इथं, मग त्याचं उत्तर इथं लिहिलं आणि मग काय केलं, खालची जागा सोडली. पण मला वाटतं की व्हर्टिकली जास्त बेटर आहे रादर दॅन हॉरिझॉन्टल. ठीक आहे, मग ही अशा प्रकारचं रजिस्टर तयार करा आणि काम सुरुवात करा लवकरात लवकर. पुढचा एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला मला सांगायची आहे किंवा दाखवायची आहे ती म्हणजे कोणती, प्रोफाईलवरती तुम्ही काय वर्क करायला पाहिजे किंवा कसं बघितलं पाहिजे प्रोफाईलकडे. ठीक आहे. त्याच्यामध्येच काही रिजनचे महत्त्वाचे प्रश्न पण आहेत, ते पण मी तुम्हाला सांगतो की काय नेमकं करायला लागतं. आता ही राहुल सरांची प्रोफाईल आहे आपल्याकडे, त्यांना मी त्यांची प्रायव्हसी ब्रेक केली तरी चालते म्हणून मी त्यांच्याकडून प्रोफाईल घेतलेली आहे. तर तुमची ही प्रोफाईल आहे समजा, तुमचे प्रेफरन्सेस इथं दिलेले असतात. प्रेफरन्सेस बद्दल लक्षात ठेवा की प्रेफरन्सेस तुम्हाला विचारले जातात तोंडी, तेव्हा तुम्हाला सांगायचे असतात. तुम्ही हेच प्रेफरन्सेस सांगावे असं काही नसतं. तुम्ही तोंडी तयार करून प्रेफरन्सेस सांगू शकता, तिथे पाठ करून पण तुम्ही सांगू शकता. याच सिक्वेन्सनी आधी जे टाकली सिक्वेन्स त्याच सिक्वेन्सनी सांगावे असं काही नाही, कारण का तुमच्या इंटरव्ह्यूच्या नंतर तुम्हाला प्रेफरन्सेस टाकायला सांगितले जातात. त्यामुळे तुम्हाला प्रेफरन्सेस नंतर बदलता येतात. सो प्रेफरन्सेस हेच सांगावे किंवा याच पद्धतीचे प्रेफरन्सेस असावे असं काही नाही. या प्रेफरन्सेस टाकल्यास तर याला घाबरून जायचं कारण नाही. पण लक्षात ठेवा की इथं प्रेफरन्सेस असणार आहेत असं आपण म्हणूया की तुमच्या प्रोफाईलमध्ये. आणि मग प्रेफरन्सची तयारी आपल्याला करायची आहे का, ती करायची आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये. नंतर तुमचा इथं फोटो असणार, इथं नाव असणार. नाव आपण म्हणतो की झाकलेलं असतं. आता जे असेल ते असेल, झाकलेलं असेल नसेल आपण त्याच्यामध्ये जाणार नाही. आपल्यासाठी काय की ते आपल्याला नाव न सांगता इंट्रोड्यूस करायला लावतात किंवा काय, नावाचा आपल्या कुठेही उच्चार येत नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. फोटो चेक करायला पाहिजे स्वतःचा, एकदा तरी बघितला पाहिजे की कुठला फोटो लावलेला आहे. फोटोवरून भरपूर पॅनल काय करतात, प्रश्न विचारतात. कारण कोणाला वाटेल की नाही शिंदे सर नाही येत, मग शिंदे सर नाही विचारणार, देशपांडे सर विचारतात. इतरही नवीन आलेले पॅनल तुम्हाला फोटोवरचा प्रश्न विचारू शकतात, कारण का त्यांच्यासाठी ते कन्फर्मेशन आहे की हे तुम्हीच आहात का वगैरे. आणि मग काय, फोटो फार वेगळा दिसला तर ऑब्व्हियसली एक वेगळं शंका इंटरव्ह्यूच्या मनामध्ये तेवढ्या पुरते येते की अरे ह्याच कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, मग टोकन नंबर कधी कधी चेक केला जातो वगैरे. ठीक आहे. त्यामुळे त्या गोष्टींचा थोडंसं काय करा, विचार करा. की विचार करा म्हणजे काय, बघून ठेवा की कुठला फोटो लावलाय, फोटोमध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे, तर काय विचार सांगायला लागेल वगैरे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ वगैरे ठीक आहे, इथं काही नाही. वडिलांच्या किंवा आईच्या नावामध्ये जर त्यांना काही वाटलं, ते नावं ते आपण म्हणतो की झाकलेलीच असतात, पण त्यांना वाटलं तर तुम्हाला न कळू देता सुद्धा काय करतील, प्रश्न विचारतील. फार तिची तयारी आपल्याला करायची गरज नाही. UPSC इंटरव्ह्यूमध्ये लोक करतात, स्वतःच्या नावाची आई वडिलांच्या नावाच्या पण अनुषंगाने तयारी करतात, पण इकडे तुम्हाला ती करावी लागत नाही. कॅटेगरी डिटेल्सचा काही फरक पडतो का, काही फरक पडत नाही, त्याच्याकडे फार जायचं नाही. नॉन क्रिमिलियरचा काही फरक पडतो का, तर लक्षात ठेवा की तुम्हाला एवढं कॉन्शियसनेस पाहिजे. तुमच्यापैकी काही जण बिझनेस करतो किंवा काहीतरी काय ते एखादं वर्कशॉप चालवतो वगैरे असं म्हणणार असतील, किंवा काहीतरी करतो म्हणून सांगणार असतील, तर तुम्ही नेमकं काय कमवताय, किती कमवताय वगैरे सांगताना ह्या गोष्टींचा विचार करा. आता त्याचा काही खरं तर संबंध येत नाही, पण लक्ष ठेवा की बाबा तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये बसताय, काय करताय वगैरे, त्या गोष्टींना थोडंसं महत्त्व असतं. ओके ना. म्हणजे असं पण नको की फॅमिली बिझनेस काहीतरी सांगताय आणि त्याचं काहीतरी उत्पन्न लय मोठं सांगून आलात, असं काहीतरी झालं, असं काही झालं नाही पाहिजे. ग्रॉसली तुम्ही मिस्टेक केलं नाही पाहिजे. ओके. त्याच्यानंतर काय पुढचं, ठीक आहे, काय नाही, याच्यामध्ये काय नाही. हां, इथं तुम्हाला विचारलं जातं की मेरिटोरियस स्पोर्ट्स,
मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन आहात का? असाल तर ठीक, त्याच्यानुसार प्रश्न विचारतील, नसाल तर ठीक, काही अडचण नसाल. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲड्रेस इन्फॉर्मेशन. तर लक्षात घ्या, ॲड्रेस इन्फॉर्मेशनमध्ये तुमचा जो परमनंट ॲड्रेस असतो, मग ते तुमचं इथं आता चिखली गाव आहे, आष्टी रोड आहे, बीड आहे, आष्टी आहे, चिखली आहे, तर याची तयारी तुम्ही खूप चांगली केली पाहिजे. लक्षात ठेवा परमनंट ॲड्रेसमधल्या गोष्टींची. मग तुमच्यापैकी काही जणांचं असेल की सर माझं डोमिसाईल या जिल्ह्याचं आहे, किंवा काय माझं अजून काहीतरी असतं कुठे गेलं इश्युइंग डिस्ट्रिक्ट वगैरे असू शकतं एनसीएलचं किंवा इतर ठिकाणचं. ओके. ठीक आहे. अजून एक दोन ठिकाणी काय केलं जाऊ शकतं तुमचं जिल्ह्याचं, हां इथं असतं बघा, कास्ट सर्टिफिकेटचं वगैरे इश्युइंग डिस्ट्रिक्ट एनसीएल, सॉरी, कास्ट सर्टिफिकेट बद्दल सुद्धा इश्युइंग डिस्ट्रिक्ट वगैरे असू शकतो. तर लक्षात घ्या, सहसा एकच असेल त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही. जर वेगवेगळे असतील तर त्या काय म्हणूया आपण, डिस्ट्रिक्ट बद्दल तुम्हाला अवेअर राहावं लागेल. म्हणजे बऱ्याचशा वेळेला मॅरिड मुलींच्या बाबतीमध्ये असं होतं की सर कुठली तयारी करू. तुम्ही सासूरवाडीची तयारी करण्याची गरज नाही जर त्याचा ऍड्रेस कुठे मेन्शन नाहीये तर. जर तुमचा परमनंट ऍड्रेस तुमच्या माहेरचा आहे तर तुम्ही तीच तयारी केली पाहिजे. तुमचं मेन जे फोकस आहे तो कुठे असला पाहिजे, की तुम्ही कुठं बिलॉंग करता, परमनंट ऍड्रेस कुठला आहे, त्याच्यावरती जास्त फोकस येणार आहे. लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल की हे असंच होईल का, सांगता येत नाही. आता त्यांची नजर कुठे पडेल, पण सहसा परमनंट ऍड्रेसवरती त्यांची नजर जास्त असते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते तुम्हाला, तुम्ही जॉब ज्या ठिकाणी करता, म्हणजे मला आता एक्झॅक्टली आठवत नाही, पण बहुतेक निरंजन कदम सरांचा जर तुम्ही इंटरव्ह्यू पाहिलात, तर सर जिथे जॉबला होते तर तिथल्या जॉबच्या अनुषंगाने त्यांना तिथले प्रश्न विचारण्यात आले होते. त्यांच्या जिल्ह्या किंवा तालुक्याच्या ऐवजी त्यांच्या जॉबच्या ठिकाणचा जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणचे त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते. असं पण होऊ शकतं का? येस, असं पण होऊ शकतं. तुम्ही मंत्रालयामध्ये काम करता तर मे बी तुम्हाला तिकडच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जाऊ शकतात. लक्षात ठेवा. पण सहसा आतापर्यंत जो ट्रेंड आहे, तर तुमचा बेसिक जो जिल्हा आहे, परमनंट जिल्हा आहे, तोच विचारला जातो. तुमच्यापैकी काही जणांचा परमनंट आणि काय म्हणून नॉन परमनंट ऍड्रेस वेगवेगळा असेल तरी टेन्शन घेऊ नका. परमनंट ऍड्रेसच किंवा जिल्हाच आधी व्यवस्थित करा. ठीक आहे. बाकी काही विचारलं तर फार लोड न घेता सांगायचं की सर सध्या आठवत नाही किंवा येत नाही वगैरे. पहिली प्रायोरिटी तुमची परमनंट ऍड्रेसच्या जिल्ह्याला असली पाहिजे. मग तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही इतर पण गोष्टी करायला हरकत नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पण पहिली प्रायोरिटी काय करा, तुमच्या एका त्या काय ते, जिथं तुम्ही बिलॉंग करता म्हणून सांगणार इंट्रोडक्शन मध्ये वगैरे सुद्धा, तर ते तुम्ही सांगू शकता. लक्षात ठेवा. सरांच्याच इंटरव्ह्यूमध्ये, आदित्य पोळ सरांच्याच इंटरव्ह्यूमध्ये बहुतेक असं झालेलं की ते ठाणे आणि सांगली बहुतेक असं काहीतरी होतं. सांगलीबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते बहुतेक. ठीक आहे ना. तुम्ही एकदा बघून घ्या ते. मला काय ना, खूप मल्टिपल इंटरव्ह्यू मी पाहिलेले आहेत, वाचलेले आहेत. तर तुम्ही वाचताना तुम्हाला ज्या इन्साइट येतात त्या तुम्ही लक्ष ठेवा की अ, कुठले कुठले प्रश्न विचारले, म्हणजे ठाण्याबद्दल पण विचारले का सांगलीबद्दल विचारले. तर मग माझा जो अंदाज आहे त्याच्यानुसार ते मूळ गावाचेच प्रश्न विचारण्यात आले होते. लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला पण ती तयारी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये कन्फ्युजन नको की सर मॅरिड आहे मग कुठली तयारी करू वगैरे. तुमचा जो परमनंट ऍड्रेस आहे त्यानुसार तुम्ही तयारी व्यवस्थित केली पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथं जे इयर्स असतात ना ते चेक करून ठेवायचे. मार्क जे आहेत ते पाठ करून ठेवायचे. त्याच्यामध्ये काही गल्लत व्हायला नको, कारण मार्क सांगितल्यानंतर सुद्धा तुमचीच प्रोफाईल आहे का हे कळतं. तुमचे 10वीचे मार्क किती, आणि तुम्ही 86% म्हणताय तर मग कळतं की हा हीच प्रोफाईल आहे. तुमचे 12वीचे मार्क किती, तर 75%, हे कळतं की तुमचीच प्रोफाईल आहे. कधी कधी असं होतं की विद्यार्थी म्हणतात 65% आणि 12वीचे मार्क असं 75, मग त्यांच्या लक्षात येऊ शकते की नाही प्रोफाईल कदाचित मी वेगळी पकडली. असं होऊ शकतं. असं झालेलं आहे इंटरव्ह्यूमध्ये. सो मार्क व्यवस्थित पाठ करायचे, पॉईंटमध्ये असेल तर पॉईंटमध्ये सांगायचे. इयर पण पाठ करून ठेवायचे. लक्षात ठेवायचे कुठली इयर लिहिले. एखाद्या इयरमध्ये गडबड वगैरे असेल तर ते सांगायचं. एखाद्या इयरमध्ये गॅप वाटला तुमच्या त्याच्यामध्ये तर त्यांना सांगायचं की सर माझं ग्रॅज्युएशन इतक्या इतक्या वर्षांचं आहे, माझा हो सर माझा गॅप इतका इतका होता, किंवा सर माझ्याकडून चुकून माहिती भरण्यात आली आहे वगैरे वगैरे. तुमचं प्रोफाईल बघितलेलं पाहिजे तुम्ही स्वतः. ठीक आहे. ते जर नसेल तर गडबड होऊ शकते. शाळेचं वगैरे जर नाव कुठे आलं दिसत असेल तर ते पण माहिती पाहिजे. जर नसेल येत तर ठीक आहे. कॉलेजचं आलं तर ते माहित पाहिजे. आता इथं वसंतराव नाईक काय मराठवाडा कृषी विद्यापीठ दिलेलं आहे. तर कृषी विद्यापीठांबद्दल प्रश्न विचारणं, वसंतराव नाईकांबद्दल किंवा काय इतर वसंतराव नाईकांच्या नावाने जे काही विद्यापीठ आहेत ते सोडून इतर 3 जी काही विद्यापीठ आहेत आपली कृषी विद्यापीठ, त्याच्याबद्दल पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. महात्मा फुलेंच्या नावाने कुठलं विद्यापीठ आहे वगैरे वगैरे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. त्यामुळं तुमचं इव्हन वसंतराव नाईकांबद्दलच सुद्धा तयारी चांगली पाहिजे. किंवा काय तुमचं जे काही ग्रॅज्युएशन असेल ते व्यवस्थित माहिती पाहिजे तुम्हाला की काय त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची स्ट्रीम जर वेगळी काय असेल, समजा आता ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग वगैरे म्हणलंय, तर मग धड ॲग्रिकल्चर पण नाही, धड इंजिनिअरिंग पण नाही आहे. मग ह्याच्यावर तू क्रॉस केलं जाते का? मला माझ्या माहितीप्रमाणे राहुल सरांनाच त्यांनी विचारलं होतं की अरे तुम्ही ॲग्रिकल्चरवाले पण नाही, तुम्ही इंजिनिअरिंगवाले पण नाही, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असं काय असायलाच नाही पाहिजे, लोकांचे पोट भरण्यासाठी तुमची डिग्री चालवली आहे का वगैरे वगैरे असे स्टेटमेंट करण्यात आले होते. सो बी व्हेरी अवेअर की तुमच्या डिग्रीबद्दल असं काही म्हणू शकतात का, अशी काही तुमची डिग्री आहे का,
किंवा कोणाचं तरी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग समजा डिग्री आहे आणि त्याला विचारलं की एरोनॉटिकल म्हणजे शब्दाचा अर्थ सांग. तर लक्षात ठेवा, जे प्रथमदर्शनी दिसतं त्या गोष्टींना खूप जास्त इंटरव्ह्यूमध्ये महत्त्व असतं, हे तुम्हाला कळालं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं जर काय म्हणूया आपण एक्सपिरियन्स वगैरे तुम्ही भरला असेल, तर तुम्ही काय जॉब करता, त्याची पगार किती होता, त्याच्यामध्ये पे स्केल किती आहे वगैरे वगैरे, हे पण तुम्हाला सांगावं लागू शकतं किंवा त्याच्याबद्दल तुमची तयारी पाहिजे. लक्षात घ्या. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा एक डाऊट की बऱ्याच जणांना असं आहे की सर, मी प्रोफाईलमध्ये माझं जॉबबद्दल मेन्शन केलेलं नाहीये, मी माझ्या प्रोफाईलमध्ये हॉबीबद्दल मेन्शन केलेलं नाहीये. लक्षात ठेवा, मेन्शन केलेलंच पाहिजे असं काही नाही. तुम्ही तोंडी सुद्धा सांगू शकता. त्यांनी जर विचारलं की इतके दिवस काय केलं, मग सांगून टाका सर असा तो जॉब करत होतो. किंवा त्यांनी विचारलं हॉबी काय, तर सांगून टाका की हॉबी ही आहे. तुमच्या कागदोपत्री गोष्टींना फार एका लिमिटच्या पलीकडे हॉबी, जॉब प्रोफाईल ह्या गोष्टींना, तुमच्या कागदोपत्री गोष्टींना महत्त्व नसतं. कितीतरी वेळा असं झालं की एखादा कॅन्डिडेट पोस्ट होल्डर आहे, ठीक आहे ना, म्हणजे मागच्या वर्षी पोस्ट मिळालेली आहे, आता इंटरव्ह्यू चालू आहे आणि तो कॅन्डिडेट पोस्ट सॉरी इंटरव्ह्यू देऊन बाहेर पडला आणि शेवटपर्यंत काय काय झालं, इंटरव्ह्यूला कळालंच नाही की हा मागच्या वर्षी पोस्ट मिळालेला होता. असं पण होऊ शकतं. त्याच्यामुळं तुम्हाला चान्स शोधायचा की तुम्हाला जर काही जॉब केला असेल, तुमची काही हॉबी असेल, तुमचं काय म्हणजे आपण चांगल्या गोष्टी असेल, पॉझिटिव्ह काही गोष्टी असेल मार्केटिंग करायच्या, त्या तुम्ही आवर्जून सांगितल्या पाहिजेत. जॉब एक्सपिरियन्स असेल किंवा काही पण असेल, ठीक आहे ना, तर ते तुम्हाला आवर्जून सांगावं लागेल जिथे चान्स मिळते. ते कसं सांगायचं ते आपण बघू पुढे. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की एखादी गोष्ट, आता काय झालं ना की ते एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज हॉबीज वगैरे मेन्शन केले, याचं बऱ्याच जण टेन्शन घेतलंय. काही संबंध नाही त्याचा. ठीक आहे ना, तुम्हाला हॉबीज तोंडीच विचारले जातात, तिथं चेक केलं जात नाही की तुम्हाला काही हॉबी आहे का नाही. ते असं नाही म्हणलं जात की नाही तुमची काही हॉबी तुम्ही इथे लिहिलीच नाही म्हणजे तुम्ही आता खोटं सांगता, नवीन हॉबी तयार करता वगैरे, अजिबात नाही. किंवा तुम्ही जॉब एक्सपिरियन्स इथे मेन्शन केला, काही जणांना माहित पण नव्हतं की प्रायव्हेटचा जॉब एक्सपिरियन्स मेन्शन करायचा का नसतो, असतो का नसतो. त्यामुळे हरकत नाही, तुम्ही जरी नंतर जॉब एक्सपिरियन्स मेन्शन केला बोलताना वगैरे तरी चालतं. तुम्ही नंतर जरी हॉबीबद्दल बोललात तरी चालतं. लक्षात घ्या. ठीक आहे. तर मग हे काय आहे, हे आपल्या इंटरव्ह्यूच्या काय म्हणूया डिस्कशनची सुरुवात आहे. आता तुम्ही म्हणाल मग ही सुरुवात आहे तर मग अजून काय आहे पुढे, तर भरपूर काय आहे. तुम्हाला मी मगाशीच म्हणलं की 97 पानांची तुम्हाला ही फाईल दिसेल आणि याच्यामध्ये तुम्ही कालपासून जे काही तुम्ही शेअर केलेलं आहे सगळं, ठीक आहे ना, की तुमचे जे डाऊट्स आहेत, एकदा मी बघतो, तुम्हाला मी दाखवतो की काय आहे. हे तर प्रथमेश सर, स्क्रीन दिसते का एक्सेल शीट? हो सर. ओके. तर हे तुम्ही कालपासून जे काही लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते एक्सेल शीट आहे. किती झालेत बघूया आपण एकदा. आत्ताच्या घडीला अपडेटेड किती आहेत. रजिस्ट्रेशन आपल्याला थांबवायला लागतील नंतर असं वाटतं. हम्म, अरे बघ, 300च्या वर गेले. ओके, नाही 300च्या नाही, जास्त वरती गेले. ओके ओके. 434 आत्ता रजिस्ट्रेशन आहेत. ठीक आहे, म्हणजे हे खूप मोठा आकडा झाला. 434 लोकांचे डाऊट्स येणार आहेत आणि ठीक आहे, म्हणजे एक खूप चांगली गोष्ट वाटली मला की तुमचे डाऊट्स पण खूप ऑथेंटिक आहेत. जे काय डाऊट्स आहेत ते खूप चांगले डाऊट्स आहेत आणि त्याच्यामुळे काय होईल ना की त्या डाऊट्सवरती बेसिसवरती छोटे छोटे व्हिडिओज आपल्याला कदाचित काय करावं लागतील, बनवायला लागतील. हॉबीचा एखादा व्हिडिओ, पोस्ट प्रेफरन्सेसचा व्हिडिओ, एखाद्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं, बॅलन्स ऑफ जजमेंट कसं राहावं, गव्हर्नमेंटवरती क्रिटिसिझम करावं का नाही करावं वगैरे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला काय करायला लागतील, छोटे छोटे लेक्चर्स घेऊन तुम्हाला सांगायला लागतील. इथं ते आहेत का डाऊट्स त्यातले बघूया. येस, आहेत भरपूर डाऊट्स आपण इकडे ऑलरेडी कोलेक्ट केलेले आहेत. डेटा कलेक्शन करायचं का, फील्ड व्हिजिट्स द्यायच्या, ठीक आहे ना, कम्युनिकेशन स्किल कसं करायचं, आय कॉन्टॅक्टचं काय करायचं, गेस वर्क करायचं का, हाफ आन्सर द्यायचं का, अर्धवट माहीत असेल तर बोलायचं का, बॅलन्स ऑफ ओपिनियन कसं करायचं, इंटरव्ह्यूसाठी लँग्वेज कोणती ठेवायची, मराठी इंग्लिश ठेवायची वगैरे वगैरे, आयडियल उत्तर द्यायचं का, एकदम रिअलिस्टिक उत्तर द्यायचं वगैरे वगैरे, एन नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत. बघूया आपण कुठपर्यंत आहे. भरपूर आहेत, भरपूर क्वेश्चन्स आहेत आणि या प्रत्येक क्वेश्चन बद्दल एक छोटं छोटं आपण म्हणूया डिस्कशन आपलं होऊ शकतं. ते डिस्कशन आपण काय करणार आहोत, तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्लॅन बी आलं, गॅपचे डाऊट आहेत तुमच्या भरपूर जणांचे, इंग्लिश मराठीचे डाऊट आहेत बोलण्याचे, ठीक आहे ना, किंवा मला सर अजिबातच बोलता येत नाही वगैरे वगैरे, भरपूर काय पण डाऊट आहेत. लेंग्दी आन्सर द्यायचे का शॉर्ट आन्सर द्यायचे, सॉरी कसं म्हणायचं वगैरे वगैरे, जे काय असेल ते एकदम बेसिक पासून त्याच्यापर्यंत किंवा इव्हन ड्रेसिंग पर्यंत वगैरे वगैरे सगळे जे काही डाऊट्स आहेत, ते सगळं सगळं आपण काय करणार आहोत, एका 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 छोट्या लेक्चरमध्ये ते डिस्कस करणार आहोत. ग्रुप डिस्कशन करावं नाही करावं, लक फॅक्टर किती असतो, एक्सपिरियन्स किती मॅटर करतो, भारी भारी क्वेश्चन विचारले तुम्ही काल त्या गुगल फॉर्ममध्ये. तर ते सगळं आपण काय करूया, प्रयत्न करूया तुम्हाला टप्प्याटप्प्याने देण्याचा, ठीक आहे ना. तर
टप्प्याटप्प्याने तुम्हाला ते काय सगळं शेअर करूया. इरायस अकॅडमीच्या ज्या हे आहे ॲप आहे त्याच्यावरती आधी तर हे लेक्चर आपण अपलोड करू पहिलं. ते लेक्चर तुम्हाला करता येईल. जमलं तर युट्यूबला पण हे लेक्चर आपण अपलोड करू. आणि मग काय नंतर त्याच्या पुढचे जे लेक्चर्स आहेत छोटे 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 लेक्चर्स ते आपण हळूहळू हळूहळू ऍड करत जाऊया. ठीक आहे ना. आणि मी म्हणलं तसं की रोज एक छोटं लेक्चरपेक्षा काय मल्टिपल लेक्चर मी अपलोड करून ठेवण्याचा प्रयत्न करेन. जेणेकरून काय मी त्याच्यातून रिकामा होईल तुम्हाला लेक्चर्स देऊन. आणि मग काय तुम्ही त्याच्यावरती काय करू शकाल वर्क करू शकाल. तुम्हाला फार सगळ्या गोष्टींसाठी इकडून तिकडे जाण्यापेक्षा एका ठिकाणी काय करता येईल बसून अभ्यास करता येईल. आणि पुन्हा सांगतो एका ठिकाणी बसून अभ्यास करा. ठीक आहे ना. मी तुम्हाला परत परत सांगेल पुढचे 21 दिवस एका ठिकाणी बसा. ठीक आहे. जसं प्री आणि मेन्सला अभ्यास केला कष्ट करून अभ्यास केला तसा अभ्यास करा. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही फक्त फिरलं 4 अधिकाऱ्यांना भेटलं म्हणून होत नसते. ठीक आहे. मलाही तुम्ही 10 वेळा भेटा म्हणून तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होत नसते. तुम्हाला कल्टिवेट करायला लागतं तुमचा कॉन्फिडन्स. म्हणजे कालच्या वर्कशीट सॉरी गुगल फॉर्म मधला खूप बेसिक क्वेश्चन आहे की सर कॉन्फिडन्स खूप लो आहे आणि कॉन्फिडन्स कसा वाढवायचा भीती कशी घालवायची. भीती तुमची त्याच दिवशी जाईल ज्या दिवशी तुम्ही पहिला मॉक द्याल आणि तुमचा तो मॉक चांगला जाईल ठीक ठीक जाईल. ऍटलीस्ट तुम्हाला 50-55 मार्क येतील. ठीक आहे ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भीती तेव्हा जाईल जेव्हा तुम्ही कॉन्क्रीट स्वतःबद्दलचं प्रिपरेशन करणार. म्हणजे एक आपल्याला काल एका विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रश्न विचारला की सर आम्ही कुठं पण इंटरव्ह्यू सेशनला गेलो की आम्हाला असं म्हणतात की नो युअर सेल्फ. स्वतःला ओळखा. स्वतःला ओळखा म्हणजे काय करायचं सर असं म्हणजे त्यांनी जरी लिहिलं असलं नसलं तरी कळतं की त्यांना काय म्हणायचं. लक्षात ठेवा स्वतःला ओळखणं म्हणजेच काय पुढचे 21 दिवस शांत एका ठिकाणी बसून जे काही इनपुट्स आहेत सगळीकडून घ्या इनपुट्स घ्या. आणि काय स्वतःचा व्यवस्थित डेटा स्वतःबद्दलच्या प्रोफाईल बद्दलचा डेटा एका कॉन्क्रीट वहीमध्ये काढा. तो पाठ करा. तर मग तुम्हाला खूप चांगला कॉन्फिडन्स येईल. नाहीतर काय हॅपॅझर्ड रॅन्डम आहे काहीतरी पुस्तकं वाचली सर अवांतर कविता वाचल्या सर काय ते सिरीज बघितल्या सर माझी वेब सिरीज ही हॉबी आहे तर मग वेब सिरीज बघतोय सध्या. अर्थ नाही त्या गोष्टींना. तुम्ही किती चांगली अवांतर पुस्तकं वाचता कविता वाचता किती 10 अधिकाऱ्यांची पुस्तकं आणून तुम्ही वाचता काही पॉईंट नाही. स्वतःबद्दलची इन्फॉर्मेशन नसेल रिजन बद्दलची तालुक्याबद्दलची ग्रॅज्युएशन बद्दलच्या टर्मिनॉलॉजी सोपे सोपे येत नसतील तर त्याला इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन म्हणायचं नाही. एकदम म्हणजे काय म्हणतात जसं मेन्स आणि प्री बॅचला सांगतो रॅडिकली तसं रॅडिकली झापून विनंती करून कोपच्यात घेऊन तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की अभ्यास करताना एका ठिकाणी शांत राहून सगळा डेटा व्यवस्थित काढून तो रट्टा मारून तुमचा एक बेसिक कॉन्फिडन्स येऊ द्या. म्हणजे मग तुम्ही फर्स्ट मॉकला कुठेही आपल्याकडे म्हणून नाही कुठेही तुम्ही तो देऊ शकाल. नाही तर मग काय होतं ना इंटरव्ह्यूला मॉकला गेल्यानंतर अरे मी कितीतरी वेळा अनुभवलंय की मॉकला येतो विद्यार्थी म्हणतो की सर सर आलोय खरं मी मॉकला पण मला सर ग्रॅज्युएशन विचारू नका बरं का तर ग्रॅज्युएशनची मी तयारी केलेली आहे. मग मॉक मॉक कशाला म्हणायचं ना म्हणजे जर तुम्ही तिथे येऊन सलेक्टिव्ह पॉईंट सांगणार असेल की सर मला फक्त रिजन विचारा सर मला ओपिनियन बेस्ड क्वेश्चन विचारा याला मॉक म्हणायचं नाही. याला तुमचा इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस म्हणायचं नाही. लक्षात घ्या. छोट्या छोट्या गोष्टी टप्प्याटप्प्याने सगळे हेडिंग्स आपण बघूया. फक्त आत्ता आजपासून रिजन सुरू करायचा आहे. स्टार्ट म्हणजे आत्ता सुरू कर. ठीक आहे ना. फार जास्त अळमटळम करू नका. गप्पा गोष्टींमध्ये वेळ घालवू नका. ग्रुप डिस्कशन्सची नंतर वेळ येणार आहे तेव्हा ते करू. आत्ता पहिली प्रायोरिटी आहे आपल्याबद्दलचा डेटा व्यवस्थित गोळा करून तो रट्टा मारायला सुरुवात करणं. जर गोळा ऑलरेडी केलेला असेल तर तो परत एकदा पाठ करायला घेणं रिवाईज करणं रिफाईन करणं मागच्या वेळेस काय कमी पडलं ते चेक करणं आणि पुढे सरकणं. ठीक आहे ना. ज्यांचे स्कोर स्टॅग्नंट आहेत ज्यांचे 60 वरती 59 वरती स्कोर अडकले असेल 65 असेल 75 करायचं असेल त्यांनाही माझं सांगणं की तुम्ही 65-75 करण्यासाठी कुठेही लांब कुठेतरी 10 लोकांकडे जाण्याची गरज नाही पडणार आहे. आधी तुम्हाला पहिलं तुम्ही जे केलं ना 65लाच परत यायचं. ठीक आहे ना. जे 65 मार्क मिळवले मागच्या वर्षी ते घेण्यासाठी आधी बेसिक प्रिपरेशन परत रिपीट करायचं आहे. आणि मग पुढच्या 10साठी आपण काय करू प्रयत्न करू. कळालं का बघा म्हणजे नाहीतर त्या 65-56 व्हायला पण वेळ लागत नाही. म्हणून बेसिकली काय करा आधी की पहिलं म्हणजे इंटरव्ह्यूचा पहिला झोन जो पाहिजे प्रिपरेशनचा तो एका ठिकाणी शांत राहून अभ्यास करण्याचा पाहिजे. ओके. खूप वेळा सांगितलं आता पटलेलं असेल असं वाटतं बघूया काय होते ते. आणि ॲपवरती टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी देऊया. तर मी थांबतो. पुढच्या सगळं इंटरॅक्शन इथून पुढचं आपल्या ॲपवरती होईल. ओके. थँक्यू.